हालेलुया, हालेलुया. या सुंदरशा सकाळी आपण पुन्हा एकदा त्या परमेश्वराच्या जवळ येऊया, कारण तो परमेश्वर जो आहे तो जिवंत आहे. आज आपण त्याची महिमा गाऊया, त्याची स्तुती आराधना करूया आणि ते परमेश्वराचं सामर्थ्य त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आज आम्हामध्ये यावं, त्याचा अभिषेक आम्हामध्ये यावं, या गोष्टीसाठी आज आपण प्रार्थना करूया. धन्यवाद करूया आणि स्तुती आराधना करून परमेश्वराचे गौरव करूया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, तेरे से तू अभिषेक कर दे. फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, तेरे से तू अभिषेक कर दे. अभिषेक कर दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे. आप पवित्र आत्मा, आप पवित्र आत्मा,
बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को, तेरी करुणा हम पे बरसे, अपने मार्ग पे चला हमको, तेरी महिमा से तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे, तेरी महिमा से तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे। आप पवित्र आत्मा, 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 आप पवित्र आत्मा। हालेलुया. या आपण सर्व मिळून आज त्या जिवंत परमेश्वराची आराधना करूया, त्याला धन्यवाद देऊया. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. जय मंगलधामा, जगावर तुझा मात्र प्रेमा. जय मंगलधामा, जगावर तुझा मात्र प्रेमा. जय जगदाधारा, जगाला तुझा मात्र तारा. जय जगदाधारा, जगाला तुझा मात्र तारा. जय जय
बघते तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा तुझे राज येऊ जगिया स्वर्ग उभारा तुलाच वंदन घे अमुचे वैभव तू अवघे तुझा मात्र चरणी रमोदे सहर्ष दिन रजनी प्रभो परात्पर जय करुणाकर प्रभो परात्पर जय करुणाकर जय 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 बापा जय 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 पुत्रा जय 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 प्रभो प्रभो परात्पर जय करुणाकर प्रभो परात्पर जय करुणाकर जय 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 बापा जय 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 पुत्रा जय 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 आत्मा जय 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 पुत्रा जय 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 आज्ञा जय 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 पुत्रा जय 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 आज्ञा हालेलुया. या त्या परमेश्वराचे आपण आभार मानूया, कारण त्या परमेश्वराने आम्हा प्रत्येकाला श्वास दिला आहे आणि आमचा सांभाळ करणारा तो जिवंत परमेश्वर आहे. आपण त्याची स्तुती करूया, त्याला धन्यवाद देऊया. आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला आभारी 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 आम्ही आभारी आभारी मानतो येशूला आम्ही आभारी आभारी मानतो येशूला आम्ही 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 आभारी आभारी मानतो येशूला आम्ही आभारी आभारी मानतो येशूला खायाला पियाला येशूने दिले खायाला पियाला येशूने दिले राहायला जागा येशूने दिली राहायला जागा येशूने दिली खायाला पियाला येशूने दिले खायाला पियाला येशूने दिले राहायला जागा येशूने दिली राहायला जागा येशूने दिली आम्ही आभारी आभारी मानतो येशूला आम्ही आभारी आभारी मानतो येशूला आम्ही 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 आभारी आभारी मानतो येशूला आम्ही आभारी आभारी मानतो येशूला रक्त सांडून विकत येशूने घेतले रक्त सांडून विकत येशूने घेतले सैतानापासून मुक्तीही दिली सैतानापासून मुक्तीही दिली रक्त
विकत येशूने घेतले. रक्त सांडून विकत येशूने घेतले. सैतानापासून मुक्ती ही दिली. सैतानापासून मुक्ती ही दिली. आम्ही आभारी आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी आभारी मानतो येशूला. आम्ही 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 आभारी 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 आभारी मानतो येशूला. हालेलुया. खरोखर तो जिवंत परमेश्वर खूप चांगला आहे आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये संकटातनं बाहेर करणारा तो जिवंत परमेश्वर आहे. यावेळेला आपण सर्व मिळून त्या परमेश्वराचं नाव उंच करूया, त्याच्या नावाचे आभार मानूया. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. 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 तो गाओ हालेलुया. 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 हमने शांति पाई है यीशु के नाम से. हमने पाई है क्षमा मुक्ति शाप से. हमने शांति पाई है यीशु के नाम से. हमने पाई है क्षमा मुक्ति शाप से. तो गाओ हालेलुया. 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 शालोम शांति और सलाम हम लाए हैं आपके नाम. शालोम शांति और सलाम मेरे यीशु का पैगाम. शालोम शांति और सलाम हम लाए हैं आपके नाम. शालोम शांति और सलाम मेरे यीशु का पैगाम. तो गाओ हालेलुया. तो गाओ हालेलुया. तो गाओ हालेलुया. तो गाओ हालेलुया. तो गाओ हालेलुया.
है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। मैं सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। मैं सजदा करूं, सजदा करूं, मैं सजदा करूं। तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमराही मेरा प्रभु। तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमराही मेरा प्रभु। मैं सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। मैं सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। मेरी चाहत तू, मेरी आरज़ू, मेरा हौसला मेरा प्रभु। मेरी चाहत तू, मेरी आरज़ू, मेरा हौसला मेरा प्रभु। मैं सजदा करूं, सजदा करूं, मैं सजदा करूं। मैं सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। मैं सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। मैं सजदा करूं, सजदा करूं, मैं सजदा करूं। प्रभू परमेश्वर पिता, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. खरोखर परमेश्वर बाप्पा, ह्या वेळेला आम्ही सर्वजण मिळून प्रभूजी तुला नमन करतो. हो परमेश्वर बाप्पा, खरोखर प्रभूजी तू आमच्या जीवनामध्ये ज्योती आहे. परमेश्वर पिता बाप्पा, तू आमच्या जीवनाची भाकर आहे. खरोखर परमेश्वर बाप्पा, आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू एक आशा दिलीस परमेश्वर पिता. त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो, धन्यवाद देतो, स्तुती करतो प्रभूजी. सर्व मान महिमा गौरव तुला देतो परमेश्वर बाप्पा. आणि प्रार्थना आम्ही येशूच्या नावात करतो म्हणून तू ऐक पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड। फिर से एक बार आप सबको प्रभु के नाम में आपका सबका स्वागत है। प्रेज द लॉर्ड। पुन्हा एकदा प्रभू येशूच्या नावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. और जब हम फिर से एक बार आज सुबह प्रभु की आराधना में जुड़े हुए हैं, मैं विश्वास करता हूँ कि प्रभु भी हमारे साथ में जुड़ा हुआ है। आणि आज पुन्हा एकदा आम्ही परमेश्वराच्या आराधनेमध्ये एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत आणि माझा विश्वास आहे की प्रभू परमेश्वर देखील आमच्या सोबत जोडले गेलेला आहे. और प्रभु का धन्यवाद कि परमेश्वर ने अब तक हमें संभाल के रखा है, चंगाई में रखा है। प्रभूला धन्यवाद की परमेश्वराने आतापर्यंत आम्हाला सांभाळलं आणि एवढंच नाही तर त्यांनी आम्हाला आरोग्यामध्ये ठेवलेलं आहे. और मैं विश्वास करता हूँ कि आप सब लोग भी ठीक होंगे। आणि मी असा विश्वास ठेवतो की तुम्ही सर्वजण बरे आहात. और मैं पूरा विश्वास करता हूँ कि परमेश्वर का वचन हमारे साथ में बना हुआ है। परमेश्वर का वचन हमें उत्तेजित करता है और परमेश्वर का वचन हमें स्थिर रखता है। आणि मी असा विश्वास ठेवतो की परमेश्वराचं वचन आमच्या सोबत स्थिरावलेलं आहे, ते आम्हाला मार्गदर्शन करतं आणि ते आम्हाला चालवत आहे. और हम इस परिस्थिति में जब हम हैं तो हमें डरने की जरूरत नहीं है। प्रभु हमारे साथ में और उसके वचन हमारे साथ में बने हुए हैं। आणि या परिस्थितीमध्ये असताना देखील आम्हाला भिण्याची गरज नाही, तर परमेश्वर आणि त्याचं वचन आमच्या सोबत आहे. तो आइए प्रभु के वचनों में जाने से पहले हम
प्रभु के हाथों में आकर हम प्रभु से प्रार्थना करें। आणि मग देवाच्या वचनांमध्ये जाण्या अगोदर आम्ही प्रार्थना करूया. पिता, आमच्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती प्रशंसा करतो. प्रभू, आज पुन्हा एकदा तू आम्हाला तुझ्या सानिध्यामध्ये घेऊन आलास. तुझे आभार, तुझे उपकार मानतो. तू आम्हाला सांभाळलं, राखलं. प्रभूजी, सर्व आरोग्यामध्ये ठेवलं, हे केवळ तुझी दया, तुझी कृपा आहे. प्रभू, इथून पुढे जे काही वचनाची सेवा होणार आहे पिता परमेश्वरा, ती प्रत्येकाच्या जीवनाला परमेश्वरा बाप्पा आशीर्वादाचं कारण असं ठरवू दे. धन्यवाद देत तुझी स्तुती करत सर्व प्रार्थना आम्ही येशूच्या नावात करतो, म्हणून तू ऐक पित्या. आमेन. आइए हम मनन करें लूका इसका शुभवर्तमान 8 अध्याय 22 से 25 वचन तक. आणि लूककृत शुभवर्तमान याचं 8वां अध्याय आणि 22 पासून पुढे वचन आपण वाचूया. आइए पढ़ें उसे. या आपण वाचूया. नंतर त्या दिवसात एकदा असे झाले की तो आपल्या शिष्यांसह मचव्यात गेला आणि आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ असे त्यांना म्हणाला. तेव्हा त्यांनी मचवा सोडला. नंतर ते हाकारून जात असता तो झोपी गेला. मग सरोवरात मोठे वादळ सुटून मचव्यात पाणी भरू लागले व ते धोक्यात होते. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी, गुरुजी, आपण बुडालो. तेव्हा त्याने उठून वाऱ्यास व पाण्याच्या कल्लोळास धमकावले आणि ते मंद होऊन निवांत झाले. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, तुमचा विश्वास कोठे आहे? ते भयभीत होऊन विस्मित झाले व एकमेकांना म्हणाले, हा आहे तरी कोण? कारण वारे व पाणी यांना देखील हा आज्ञा करतो व ते त्याचे ऐकतात. यहाँ पर एक घटना को हम होते हुए देखते हैं. या ठिकाणी एक घटना घडत असताना आपण पाहतो. यीशु मसीह और उसके चेले जो हैं ये नाव में बैठकर दूसरी तरफ चल पड़ते हैं. येशू आणि त्याचे शिष्य नावेमध्ये बसून दुसऱ्या पलीकडे जाण्यासाठी निघतात. और नाव चल रही है. नाव चालत आहे यीशु मसीह सो गए हैं. आणि येशू त्या ठिकाणी झोपलेले आपण हमें मालूम है कि उस कितना सुहावना मौसम होगा वो जब यीशु को नींद लग गई. आणि खूप चांगलं असं वातावरण असेल त्या ठिकाणी, जेणेकरून येशूला त्या ठिकाणी झोप लागली. किसी भी प्रकार का धोखा वहां नहीं है. आणि कोणत्याही प्रकारचा धोका त्यावेळी त्या ठिकाणी नव्हता. चेले आपस में बात करते हुए चल रहे हैं आणि जे शिष्य आहेत ते आपसामध्ये गप्पा मारत पुढे चाललेले आहेत. और यीशु मसीह आराम से लेटे हुए हैं. येशू ख्रिस्त आरामात त्या ठिकाणी झोपी गेलेले आहेत. किसी भी प्रकार की परिस्थिति वहां पर ऐसी नहीं है जो उनको डरा सके. आणि अशा प्रकारची कोणतीही परिस्थिती त्या ठिकाणी नाही ज्यामुळे त्यांना भीती वाटेल. ये नाव बीच में आ गई है. आता मध्यभागी ती नाव येऊन पोहोचते. कभी चेलों ने सोचा नहीं होगा, कभी उन्होंने विचार भी नहीं किया होगा कि अब थोड़ी देर के बाद में एक तूफान उठने वाला है. आणि त्या जे शिष्य होते त्यांच्या डोक्यामध्ये कधी हा विचार देखील आला नसेल की आता इथून पुढं जे काही आहे ते त्या ठिकाणी गोंधळ होणार आहे किंवा वादळ येणार आहे. परिस्थिति पूरी तरह से बदलने वाली है. आणि ती परिस्थिती जी होती ती पूर्णपणे बदलून जाणार आहे. कभी सोचा नहीं था, कभी विचार नहीं किया था इस बात का. आणि अशा प्रकारचा कधी त्यांनी विचारही नाही केला आणि तसं त्यांनी कधी त्यांना वाटलं देखील नाही. वो आराम से चल रहे हैं. ते आरामात चाललेले आहे. लेकिन अचानक वहां पर झील के अंदर आंधी और तूफान उनको घेर लेते हैं. पण अचानक आपण पाहतो की त्या ठिकाणी जे आहे वारा आणि वादळ सुटतं और वो जोखिम में पड़ जाते हैं. आणि मग त्या सरोवरामध्ये असताना ते अतिशय जोखीमीमध्ये जातात. ऐसी बहुत बार हमारे जीवन की परिस्थितियां हैं. आणि अशा प्रकारे आमच्या जीवनामध्ये बऱ्याचदा धोक्याच्या परिस्थिती निर्माण होतात. हम परीक्षाओं से जूझते हैं. आणि मग आम्ही त्या परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीशी लढू लागतो. हम डूबने लगते हैं. आम्ही डुबू लागतो. और हमें पता नहीं होता कि ये क्यों हमारे जीवन में चल रहा है. आणि आम्हाला कळतच नाही की आमच्या जीवनामध्ये हे असं का घडतंय. लेकिन मैं आपको बताना चाहता हूं कि परमेश्वर हमारे जीवन के अंदर आंधी और तूफान आने की अनुमति क्यों देता है. पण आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या जीवनामध्ये हे वादळ आणि वारं येण्यासाठी परमेश्वर परवानगी का देतो. बहुत बार हमारे जीवन के अंदर अलग अलग परिस्थितियों से हम गुजरते हैं. बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये आम्ही निरनिराळ्या परिस्थितीमधून जातो. और वो परिस्थितियां जो है, वो परीक्षाएं जो है, हमें सहन नहीं हो पाती. आणि मग त्या परिस्थिती त्या ज्या परीक्षा आहेत त्या आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे जातात. और हमने देखे हैं कुछ लोगों को बोलते हुए देखे कि मैं परिस्थिति में दब चुका हूं, इसलिए मैं आत्महत्या करना चाहता हूं. आणि मी बऱ्याचदा लोकांना बोलताना ऐकलं की आता मी परिस्थितीने दबला गेलेलो आहोत आणि मला आता फक्त आत्महत्येचाच मार्ग उरलेला आहे. मुझे समझ में नहीं आ रहा कि इस समय मैं क्या करूं. मुझे एक ही नजर आता है, मैं अपने जीवन को खत्म कर लूं. आणि मला कळत नाही आता मी काय करू. एकच मार्ग दिसतो की आता मी आत्महत्या करू. और बहुत लोगों को हमने देखा कि अपने जीवन को खत्म करने के लिए अपने चाकू से अपने हाथों को या पैरों को काट देते हैं. आणि बऱ्याचदा आम्ही पाहतो की आपलं जीवन संपवण्यासाठी चाकू घेऊन आपल्या
आपले हात पाय कापायला सुरुवात करतात, या फिर वो योजना बनाते हैं कि मैं पंखे पर लटक जाऊं। नाही तर मग योजना करतात आता मी पंख्याला गळफास घेतो, इतनी 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 परिस्थिति उनको दबा देती है। आणि इतक्या वाईट रीतीने ती परिस्थिती जी आहे त्यांना दाबून टाकते, उन्हें समझ में नहीं आ रहा कि हम कौन से मार्ग से हमें जाएं। आणि मग त्यांना कळत नाही की आता कोणत्या मार्गाने आम्ही जावं। लेकिन एक बात मैं बताना चाहता हूं आपको और मुझे ये समझने की जरूरत है कि जब आपके और मेरे जीवन में ऐसा हो तब आप और मैं क्या करें। आणि आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर आमच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती आली तर आम्ही काय करावं। जब आपको और मुझे नहीं समझ में आता कि मैं किस तरह आगे बढ़ूं, जर तुम्हाला आणि मला कळत नाही की मी कशा प्रकारे पुढे जावं, तो एक बात मैं आपको बताना चाहता हूं कि हमें क्या करना चाहिए उस मग समय। एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्यावेळी आम्हाला काय करायचंय। बाइबल के अनुसार, देवाच्या बाइबल वचनानुसार, जो है ये परमेश्वर के सत्य वचन है। पवित्र शास्त्र हे देवाचं सत्य वचन आहे परमेश्वर का वचन कभी भी गिरेगा नहीं। आणि त्याचं वचन हे कधीही पडणार नाही। परमेश्वर का वचन हमको स्थिर करेगा। परमेश्वराचं वचन आम्हाला स्थिरावे। परमेश्वर का वचन हमें आंधी तूफान से बाहर निकालने का सामर्थ्य रखता है। परमेश्वराचं वचन आम्हाला त्या वादळ आणि वाऱ्यामधून बाहेर काढण्याचं सामर्थ्य ठेवतं। देखिए जब ये नाव में बैठकर जा रहे हैं, पहा आता हे नावेमध्ये बसून जात आहेत, यीशु मसीह सो गए हैं। येशू त्या ठिकाणी झोपी गेलेले आहेत। मुझे सोता कब है आदमी, जब वो सब प्रकार की जब परिस्थितियां हमारी तरफ से होती है तब आदमी सोता है। आणि माणूस झोपी केव्हा जातो, जेव्हा सर्व ज्या परिस्थिती आहे ते त्याला अनुकूल असतात, जेव्हा परिस्थिति हमारे साथ होती है जेव्हा परिस्थिती आमच्या सोबत असते और वहाँ किसी प्रकार की अस्वस्थता नहीं दिखती है, आणि कुठल्याही प्रकारची असुरक्षितता तिथे त्याला जाणवत नाही, वहां पे किसी प्रकार का हर प्रकार की शांति वहां पर बनी हुई है, आणि प्रत्येक प्रकारची शांती त्या ठिकाणी स्थिरावलेली आहे, तब आदमी सोता है। आणि त्यावेळेस तो व्यक्ती झोपी जातो। और मेरा यीशु शांति का दाता है। आणि माझा परमेश्वर येशू हा शांतीचा दाता मेरा आहे। परमेश्वर सर्व सामर्थ परमेश्वर है। माझा परमेश्वर सर्व सामर्थी परमेश्वर आहे। मेरे परमेश्वर के हाथ में सब कुछ नियंत्रण करने का सामर्थ है। माझ्या परमेश्वराच्या हाती सर्व नियंत्रण करण्याचं सामर्थ्य आहे। इसलिए यीशु मसीह बेचैन नहीं है, वो आराम से सो गए हैं। आणि म्हणून आपण पाहतो की त्या ठिकाणी येशू ख्रिस्त ते कुठले बेचैनीमध्ये नाहीये, तर ते आरामात झोपी गेलेले आहेत। बेचैन कौन है? जिसको मालूम है कि जब आंधी तूफान आते जो लड़ना नहीं जानता है। आणि बेचैन कोण आहे? आम्ही पाहतो की जेव्हा वादळ आणि वारं येतं त्यावेळेस त्याच्याशी लढण्याचं त्यांच्यामध्ये बळ नसतं, ते लोक बेचैन होतात। और वहां पर हम देखते हैं गड़बड़ियां हो गई। आणि मग आपण त्या ठिकाणी पाहतो की मोठी गडबड उठलेली आहे, नाव के अंदर पानी आने लगा, नावेमध्ये पाणी घुसू लागलेलं आंधी आहे, और तूफान उठने लगा। वादळ आणि वारा उठलेला आहे। अब ऐसी परिस्थिति आ गई कि वो कहते हैं कि हम डूबने पर है, मरने पर है। आणि आता अशी परिस्थिती आली की आता डुबायची वेळ आली, मरायची वेळ आली, और वो अपने स्वामी को, अपने मालिक को, अपने प्रभु को उठाते हैं। आणि मग ते आपल्या स्वामीला, आपल्या मालकाला उठवत आहेत। ये बात उन्होंने अच्छा किया। ही गोष्ट त्यांनी फार चांगली केली। उसके चेले जो हैं वो सीधा यीशु मसीह के पास में भागते हुए जाते हैं। त्याचे जे शिष्य आहेत ते सरळ त्यांच्या येशूकडे गेलेले आहेत। आंधी और तूफान के बीच में ये लोग यीशु मसीह के पास में जाते हैं। वादळ आणि वाऱ्याच्या परिस्थितीमध्ये हे लोक जे आहे येशूकडे धाव घेतात। अब इन्होंने शायद खूब प्रयत्न किया होगा वहां पर। आता कदाचित त्यांनी स्वतःहून फार प्रयत्न केले असतील। जब नाव में पानी घुसा होगा, ये जो चेले हैं इन्होंने पानी निकालने की प्रयत्न किया होगा। आणि जेव्हा नावेमध्ये पाणी घुसलं, आता ह्या शिष्यांनी ते पाणी बाहेर काढण्याचा देखील प्रयत्न केला असेल। जब शक्ति के बाहर सब कुछ चला गया तब ये इन्हें मालूम है कि अब हमें कोई बचा नहीं सकता, कोई छुड़ा नहीं सकता, अब हम मरने वाले हैं। आणि आता शक्तीच्या पलीकडे सर्व परिस्थिती गेलेली आहे आणि त्यांना कळून चुकलं की यातून आम्हाला कोणी वाचू शकत नाही। त्यावेळेस ते येशूकडे गेले, इसलिए वो भागते हैं यीशु को जगाने के लिए। आणि म्हणून ते धावतात येशूला उठवण्यासाठी। अब जब आपके और मेरे जीवन में भी अगर ऐसी कोई बात है कि आपके हाथों से बाहर निकल गई है, आपकी शक्ति से बाहर निकल गई है, अब आपको लग रहा है कि हमें कोई बचा नहीं सकता है, अशी काही परिस्थिती आता तुमच्या जीवनामध्ये देखील आली असेल की आता मला यातून कोणी वाचू शकत नाही आणि मला काही पर्याय उरलेला नाहीये, त्यावेळेस आम्हाला काय करायचं आहे? इन चेलों के समान करना है। तर आम्हाला या शिष्यां समान करायचं हमें आहे। यीशु की ओर भागना है। आम्हाला येशूकडे पळायचं हमें आहे, यीशु की ओर दौड़ लगाना है। येशूकडे धावायचं आहे। जब आप और मैं ऐसी परिस्थितियों में हो तो परमेश्वर का वचन इब्री का पत्र 12 अध्याय 1 वचन कहता है, इब्री 12:1 मध्ये देवाचं वचन अशा परिस्थितीसाठी आम्हाला सांगतं कि अपनी जो विश्वास का जो करता है अपनी नजरों से उसको ताकते रहें। आपल्या ज्या विश्वासाचा जो करता आहे तर आपली नजर जी आहे तुम्ही त्याच्याकडे लावा। इब्री 12 और 1-2 वचन के अनुसार इब्री 12
1 आणि 2 वो कहता है कि यीशु की और विश्वासकर्ता की और अब ताकते रहें। आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजसनाच्या उजवीकडे बसला आहे. विश्वास का कर्ता कहा गया है, आणि या ठिकाणी विश्वासाचा उत्पादक असं म्हटलं गेलेलं आहे. विश्वास को उत्पन्न करने वाला कहा गया है। विश्वास उत्पन्न करणारा म्हटलं गेलेलं आहे. जब आप और मैं परिस्थितियों में होते हैं, जब आंधी और तूफान से जब घिरते हैं, तो हमारा विश्वास जो है हमें पता नहीं चलता कि कहाँ गया। आणि जेव्हा आम्ही अशा प्रकारच्या वादळ आणि वाऱ्याने घेरलेला असतो आणि आम्हाला कळत नाही की आमचा विश्वास कुठे गेला, और हम लोग अपनी परिस्थितियों में रोते रहते हैं, आणि आपल्याच परिस्थिती आम्ही रडत बसतो, अपने ही प्रश्नों में रोते रहते हैं। आपल्याच प्रश्नांवरती आम्ही रडत बसतो. मैंने बहुत बार लोगों को देखा है कि अपने प्रश्नों को लेकर वो सालों साल झगड़ते रहते हैं। आणि मी पाहिलेलं आहे बरेचसे लोक आपल्याच प्रसंगाला घेऊन वर्षानुवर्ष रडत बसतात, वो हमेशा रोते रोते हुए दिखाई देते आणि हैं। नेहमीच ते रडत असताना दिसतात. लेकिन मैं आपको बताना चाहता हूं कि आप और मैं रोने की जरूरत नहीं है। आपको और मुझे विश्वास का जो करता है उसके पास में आपको मुझे देखना पण है। आज मला सांगू द्या, तुम्हाला रडत बसायची गरज नाही, तर जो आमचा विश्वासाचा उत्पादक आहे त्याच्याकडे आम्हाला धाव घेणं गरजेचं उसके आहे, पास में भागना है। त्याच्या जवळ आम्हाला धावायचं आहे. ये भागते हुए चेले भागते हुए यीशु मसीह के पास में गए, उन्होंने यीशु को जगाया हे जे शिष्य होते ते धावत येशूकडे गेले आणि त्यांनी त्यांना उठवलं और कहते हैं स्वामी है स्वामी, हम नाश हुए जाते हैं। आणि मग ते त्याला उठवून म्हणत आहे की स्वामी स्वामी आता आम्ही डुबत आहोत. और यीशु मसीह ने, हम देखते हैं कि यीशु मसीह ने आंधी और लहरों को डांट दिया और वो थम गए। आणि आम्ही पाहतो की त्या ठिकाणी येशूनं त्या वादळ आणि वाऱ्याला दटावलं आणि ते त्या ठिकाणी शांत झालं. और हम देखते हैं कि यीशु मसीह ने सब आंधी और तूफान को रुकाने के बाद में एक उनसे बात कहा कि तुम्हारा विश्वास कहाँ था। आणि हे जे वादळ आणि वारं शांत केल्यानंतर येशू ख्रिस्त त्या शिष्यांना एक प्रश्न विचारला, तो म्हणजे तुमचा विश्वास कुठे गेला. यीशु मसीह वहां कह रहे कि तुम्हारा विश्वास कहाँ था। आणि या ठिकाणी येशू म्हणते तुमचा विश्वास कुठे आहे. आज यीशु मसीह में पूछ रहे हैं कि तुम्हारा विश्वास कहाँ है। आज येशू आम्हाला देखील विचारत आहे तुमचा विश्वास कुठे आहे. हमारा विश्वास हमारे प्रश्नों पे है, किसी आदमी पर है, या हमारी डिग्री पर है, या किसी ज्ञान पर है। आमचा विश्वास आमच्या कुठल्या गोष्टीवरती आहे, डिग्रीवर आहे, ज्ञानावर आहे, कुठल्या व्यक्तीवर आहे की प्रश्नांवर आहे, कि हमारा जो विश्वास है परमेश्वर पर है, का आमचा विश्वास जो आहे त्या परमेश्वरावर आहे. इसलिए अपने जीवन के अंदर जब कष्ट आते हैं, परेशानियां आती हैं, तो यहाँ वहां मत भागिए, बेचैन मत होइए, सीधा जो विश्वास का करता है उसके पास में आ जाइए. आणि म्हणून पेच प्रसंग प्रश्न जेव्हा आमच्या जीवनामध्ये येतात त्यावेळेस इकडे तिकडे धावू नका, सरळ आपल्या येशूकडे तुम्ही तुमची धाव घ्या. कष्ट परेशानियां अगर सही ढंग से उसको लिया जाए तो हमारा जो विश्वास होता है वो और अधिक मजबूत होगा. आणि हे जे पेच प्रसंग आमच्या जीवनामध्ये येतात त्यांना जर आम्ही योग्य तऱ्हेने घेतलं तर निश्चित अर्थाने ते आपल्यापासून दूर होतील. दुख पीड़ाएं परमेश्वर के अनुग्रह के जो प्रति है वो आदर बढ़ाती है. आणि त्याद्वारे काय होतं की हे जे दुःख आहेत, ह्या पीडा आहेत, ते परमेश्वराच्या कृपेने आमचा विश्वास वाढवण्यास आम्हाला मदत करतात. ये दुख पीड़ाएं अगर हमारे जीवन में आती है तो परमेश्वर का अनुग्रह को हम देख पाते हैं. आणि ज्या वेळेस या दुःख हे पीडा आमच्या जीवनामध्ये येतात त्याच वेळेस आम्ही परमेश्वराची कृपा, त्याचा अनुग्रह आमच्या जीवनामध्ये असलेला पाहतो. परमेश्वर का जो हाथ है वो हमारे ऊपर किस प्रकार बनता है ये हम देख पाते हैं. आणि परमेश्वराचा हात आमच्यावरती कसा त्यांनी ठेवलेला आहे हे आम्ही पाहू शकतो. इसलिए यीशु मसीह कहते हैं कि तुम्हारा विश्वास कहाँ था. आणि म्हणून या ठिकाणी येशू म्हणते तुमचा विश्वास कुठे आहे. अगर हमारा विश्वास के कर्ता के ऊपर होता है तो परमेश्वर के हाथ को, उसकी भुजा को, उसके बाहुबल को हमारे जीवन में हम देख पाएंगे. आणि जर आम्ही त्या परमेश्वराकडे गेलो तरच आम्हाला आमच्या परिस्थितीमध्ये त्या परमेश्वराचा हात आमच्यावरती असलेला आम्ही पाहू शकू. परमेश्वर ने इयोब से उसके भाइयों को, उसके रिश्तेदारों को, उसके परिचितों को, उसके मित्र को, पत्नी को, बच्चों को, सबको अलग कर दिया. आणि आपण पाहतो इयोबाच्या जीवनामध्ये की त्याचे मित्र, त्याचे नातेवाईक, त्याचे पत्नी, त्याचे लेकरं त्याच्यापासून दुरावले गेले. उसकी धन संपत्ति सब अलग कर दिया. आणि त्याची जी धन संपत्ती होती सर्व काही त्याच्यापासून सुटलं. इयोब के जीवन में देखते कि हर बातों को परमेश्वर ने अलग
अलग कर दिया। आम्ही पाहतो योबाच्या जीवनामध्ये की प्रत्येक गोष्ट त्याच्या जीवनामधून देवाने वेगळी केली और परमेश्वर उन्हीं बातों को अलग करता है जिस बात के ऊपर मनुष्य जो है अधिक भरोसा करता है। आणि परमेश्वर त्याच गोष्टींना आमच्यापासून दूर करतो ज्याच्यावर आमचा अधिक भरोसा आहे। हमारा बहुत बार भरोसा मनुष्य के ऊपर होता है, संपत्ति के ऊपर होता है, पैसों के ऊपर होता है, प्रियजनों के ऊपर होता है। आणि आमचा भरोसा बऱ्याचदा आमच्या नातेवाईकांवर, आमच्या प्रियजनांवर, आमच्या संपत्तीवर, आमच्या पैशांवर असतो। लेकिन परमेश्वर चाहता है कि हमारा भरोसा इन चीजों पर ना होते हुए जो विश्वास का करता है उसके ऊपर हमारा भरोसा पण हो। देवाची इच्छा हीच आहे की या सर्व गोष्टींच्या अगोदर आमचा जो भरोसा आहे तो सर्वप्रथम जो विश्वासाचा उत्पादक करता आमचा परमेश्वर आहे त्याच्यावर असावा। इसलिए जब भी आंधी और तूफान से आप और मैं गिर जाएं तब हम यहाँ वहां ना भागते हुए विश्वास करके कर्ता के ऊपर विश्वास करें। आणि म्हणून जेव्हा हे वादळ आणि वारं आमच्या जीवनामध्ये येतं त्यावेळेस आम्ही इकडे तिकडे न धावता सरळ जो विश्वासाचा उत्पादक करता आमचा परमेश्वर आहे त्याच्याकडे आम्ही धाव घ्यावी। हम दाएं बाएं ना भागे, आम्ही उजवी डावीकडे धावू नये, हम विश्वास से प्रभु यीशु मसीह का नाम लेकर उसकी ओर चलते रहें। तर आम्ही विश्वासाने येशूचं नाव घेऊन आम्ही पुढे वाटचाल करावी। कष्ट और परेशानियों में हम परमेश्वर के हाथ को देख पाएंगे। कारण ह्या परिस्थितीमध्येच आम्ही परमेश्वराचा हात आमच्यावर असलेला पाहू शकू। इयोब इसका 23 अध्याय 8 से 10 वचन अगर हम पढ़ते हैं, आम्ही जर योबाचं 23वा अध्याय 8 ते 10 वचन वाचलो वो कहते हैं हम नहीं जानते परंतु वह जानता है। आणि त्या ठिकाणी लिहिलंय की आम्ही नाही, आम्हाला माहित नाही पण त्याला सर्व काही ठाऊक हमारे आहे। जीवन में क्या चल रहा है, कौन सी आंधी और तूफान का सामना हम कर रहे हैं, ये परमेश्वर जानता है। आमच्या जीवनामध्ये काय चाललंय, कुठल्या वादळ आणि वाऱ्यामधून आम्ही जात आहोत हे सर्व काही परमेश्वर जाणून आहे। हमें लगता है कि परमेश्वर सो गया, वो कुछ नहीं जानता है। आम्हाला असं वाटतं परमेश्वर झोपी गेलेला आहे, त्याला काही माहित नाही। यीशु उन्हें लगा कि यीशु सो गया, उसे कुछ मालूम नहीं आणि है। त्यांना असं वाटलं की येशू झोपी गेलेला आहे ना, तर त्याला काही माहित नाही। अभी मुझे बताइए कि यीशु मसीह नाव में जा रहे हैं, नाव हिलती होगी। आता मला सांगा, येशू नावेमधून प्रवास करत आहे, नाव हालत असणार आहे वो वो उठ गया होगा, आणि मग ते उठले असतील, लेकिन वो देख रहे थे कि इनका विश्वास कहां पर है। आणि पण ते पाहत होते की यांचा विश्वास कुठे आहे। अरे शब्द उसी नाव में बैठा हुआ है। अरे स्वतः शब्द त्या नावेमध्ये बसलेला आहे। शांति का दाता सर्वशक्तिमान परमेश्वर, अनुग्रह का परमेश्वर उसी नाव में बैठा हुआ है। शांतीचा दाता, अनुग्रहाचा परमेश्वर त्या नावेमध्ये बसलेला आहे, चमत्कार को करने वाला परमेश्वर वहीं बैठा हुआ है। आणि चमत्कार करणारा परमेश्वर त्या ठिकाणी बसलेला आहे। परिस्थितियों का नियंत्रण करने वाला परमेश्वर वहीं पे बैठा हुआ है। परमेश्वर जो आहे, जे परिस्थितीचं नियंत्रण करणारा परमेश्वर त्या ठिकाणी बसलेला आहे। लेकिन चेले डर जाते हैं, पण त्या ठिकाणी शिष्य घाबरलेले पाहतो, डर जाते हैं। घाबरतात। आपकी और मेरी परिस्थिति वैसी है। तुमची माझी परिस्थिती देखील अशीच आहे। जब आप और मैं ऐसी परिस्थितियों में जब गुजरते हैं तो मैं यही कहना चाहता हूं कि विश्वास के कर्ता के पास भागे, यहाँ वहां ना भागे। आणि म्हणून तुम्ही आणि मी जेव्हा अशा परिस्थितीमधून जातो त्यावेळेस मला सांगू दे, जो विश्वासाचा उत्पादक करता आहे, इकडे तिकडे न धावता आम्ही त्याच्याकडेच आमची धाव घ्यावी और उसके अनुग्रह को हम उसके अनुग्रह को हम देख सकें, आणि त्याच्या अनुग्रहाला आम्ही पाहू शकू। इसलिए योब यहाँ कहता है कि जब वो मुझे ता लेगा तब मैं सोने के समान निकलूंगा। आणि मग या ठिकाणी इयोब म्हणतो, जेव्हा तो मला तावून सुलाखून पाहिल तेव्हा मी सोन्यासारखा दिसेन, सोने के समान निकलूंगा। आणि मी सोन्यासारखा उजळेल। परिस्थितियां, आंधियां, तूफान आपके और मेरे जीवन को बनाने के लिए आती हैं। परिस्थिती, वादळ, वारं हे जे आहे ते आमच्या जीवनाला त्या ठिकाणी आकार देण्यासाठी येतं, हमें बनाती हैं, आम्हाला बनवतं। हम परमेश्वर के अनुग्रह को देख सके इसलिए वो बनाती हैं। जेणेकरून आम्ही परमेश्वराचा अनुग्रह पाहू शकू यासाठी त्या परिस्थिती आमच्यावरती येतात। इसलिए मेरे भाइयों, मेरे बहनों, जो भी परिस्थिति है उससे डरना मत। आणि म्हणून माझ्या भावा बहिणींनो, जी काही परिस्थिती आहे ना, तर घाबरू नका, उसका सामना कीजिए, त्याला सामोरे जा, उससे संघर्ष कीजिए। त्याच्यासोबत संघर्ष करा। और मैं आपको बताना चाहता हूं, जिस तरह आंधी और तूफान को कुछ ही क्षणों में यीशु मसीह ने रुका दिया, वही परमेश्वर हमारे साथ है कि आंधी और तूफान जो है कुछ ही क्षणों के अंदर वो रुक जाएगी। आणि ज्या प्रकारे या ठिकाणी आम्ही पाहतो की वादळ आणि वाऱ्याला येशूने त्या ठिकाणी थांबवलं, तोच परमेश्वर समर्थ आहे तुमच्या आणि माझ्या जीवनातल्या परिस्थिती देखील नियंत्रणात आणण्यासाठी। आप डरिए मत, तुम्ही भिवू नका, आप और मैं कमजोर ना बने। तुम्ही आणि मी आम्ही अशक्त होऊ नये। शायद आज आपके चारों ओर के दरवाजे बंद हो चुके हैं, कदाचित तुमच्या चारी बाजूने दरवाजे बंद झाले असतील, आपको समझ में नहीं आ रहा क्या करें, आणि कळत नाही आता काय करावं। आप एक काम कीजिए, एक काम करा, उसका सामना कीजिए। त्याचा सामना करा। आप हारिए मत, हरू नका, आप पीछे मत लौटिए, मागे वळू नका, उसका सामना करें। तर त्याला सामोरं जा। मुसीबत का सामना कैसे करें?
संकटाला कसं सामोरे जाऊ. यीशु मसीह जो करता है, विश्वास का करता, उसकी और ताकते हुए उसका सामना कीजिए. येशू जो विश्वासाचा उत्पन्न करता आहे त्याच्याकडे आमची दृष्टी आम्ही लावावी. एक बार जंगली भैंसों का एक झुंड जंगल से जा रहा था. एकदा जंगलामधून जंगली म्हशींचा जो कळप आहे तो जात होता वो जंगल में घूम रहा है. आणि जंगलामध्ये तो कळप फिरत आहे. वहां पे एक जो जंगली भैंस का एक बछड़ा है, बछड़े ने एक उसके जो भैंसा है उसका पिताजी जो है उसे पूछ लिया. आणि मग त्याच्यातलं एक जे पिल्लू होतं त्याने आपल्या जो रेडा होता त्याला विचारलं त्याच्या वडिलांना क्या इस जंगल में ऐसी कुछ चीज है जिससे डरने की जरूरत है. आणि मग तो त्याच्या वडिलांना विचारतो की जंगलात अशी काही गोष्ट आहे का की ज्याला आपल्याला भ्यावं लागेल. भैंसा बोला, बेटा शेरों से सावधान रहना. आणि मग तो रेडा त्याला म्हटला की मुला जे सिंह आहेत त्याच्यापासून तू लांब रहा. बछड़े ने भी कहा, हाँ मैंने भी सुना है कि शेर बड़े खतरनाक होते हैं. आणि मग तो जो पिल्लू होतं ते म्हटलं की हा मी पण ऐकलेलं आहे की जे सिंह असतात ना ते फार भयानक असतात. और फिर वो कहता है कि मुझे अगर शेर दिखा तो मैं जितना हो सके उतना तेजी से दौड़ता हुआ मैं भाग जाऊंगा अपनी जान को बचाने के लिए. आणि मग तो म्हणतो की जर मला जंगलामध्ये असा सिंह दिसला तर मी फार जोरामध्ये वेगाने धावून जाईल त्याच्या पुढून. और भैंसा बोला, नहीं वैसा मत करना बेटा, नहीं तो अगर तुम भागोगे तो वो तुम पर अटैक करेगा. आणि मग त्याचे वडील त्याला सांगतात, नाही नाही असं करू नको बाळा, जेव्हा तो तुला दिसेल त्यावेळेस तू धावून जाऊ नको, कारण की तो आणखी वेगाने येऊन तो तुझ्यावरती झडप घालेल. तुम ऐसा कभी मत करना. तू असं कधीच करू नको. वे बड़े खतरनाक होते हैं. ते फार भयानक असतात. वे मार सकते हैं. ते मारू शकतात. और अपनी जान बचाकर भागना मत. आणि म्हणून तुझा जीव वाचवण्याकरता तू धावून जाऊ नको. अगर तुम भागोगे तो शेर तुम्हारा पीछा करेगा और पीछा करते करते तुम्हारी पीठ पर वो वार करेगा. कारण की जर तू पळाला तर तो सिंह तुझा पाठलाग करेल आणि तुझ्या पाठीवरती तो झडप घालेल और तुम नीचे गिर जाओगे. आणि तू खाली पडशील. और एक बार तुम गिर गए तो अपनी मौत पक्की समझो. आणि जर तू पडला तर तुझा जो मृत्यू आहे तो निश्चित समज. और बछड़ा बोला, फिर ऐसी स्थिति में क्या करू. मग ते पिल्लू आपल्या वडिलांना म्हणतो, मग अशा परिस्थितीमध्ये मी काय करावं. भैंसे ने बड़ी गंभीरता से उत्तर दिया. आणि मग तो जो भैंसा होता त्याने खूप गंभीरतेने उत्तर दिलं. उन्होंने कहा, अगर तुम कभी भी शेर को देखो अपनी जगह पर डट कर खड़े हो जाना. आणि तो म्हणतो, जेव्हा किंवा तो त्या सिंहाचा सामना होईल तू तुझ्या जागेवरती स्थिर उभा राहा. और ये दिखा दो उस शेर को कि तुम उससे नहीं डरते. आणि त्या सिंहाला दाखवून दे की तू त्याला घाबरत नाही. अगर और क्या करो, अपने पैरों को जमीन पर मारो और अपने सिंग उसको दिखाओ. आपले जे पाय आहेत त्या जमिनीवरती आपट आणि तुझे जे शिंग आहेत ते त्याला दाखव. और धीरे धीरे उस शेर की तरफ बढ़ो. आणि हळूहळू तू त्या सिंहाकडे जा. और अंत में तेजी से पूरी ताकत के साथ उस पर हमला कर दो. आणि नंतर एकदम वेगाने तू त्या सिंहावरती अटॅक कर. और वो बछड़ा बोला, अरे ये तो पागलपन है. आणि मग ते पिल्लू म्हटले, हा तर वेडेपणा आहे. इसमें बड़ा खतरा है. आणि याच्यामध्ये फार धोका आहे. अगर शेर ने मुझ पर पलटकर हमला कर दिया तो फिर क्या होगा. आणि जर त्या सिंहाने वळून माझ्यावरती वार केला तर मग काय होईल. तब भैंसा उसको बोलता है, तेव्हा तो रेडा त्याला म्हणतो, अपने चारों तरफ देखो तुम्हें क्या दिखाई देता है. तो म्हणतो, तुझ्या चहूबाजूनी बघ तुला काय दिसतं. और बछड़े ने घूम कर देखा. आणि जेव्हा ते पिल्लूने सगळीकडे पाहिलं तो उसने क्या देखा कि चारों तरफ जो हैं ताकतवर भैंसे वहां पर खड़े हुए हैं. त्यांनी पाहिलं की चारी बाजूनी जे ताकदवर रेडे आहेत ते उभे आहेत. उनका बड़ा झुंड वहां पर है. आणि मोठा त्यांचा कळप त्या ठिकाणी आहे. और वो कह रहा है कि अगर तुम मुसीबत का सामना करने की बजाय भाग खड़े होंगे तो हम में से कोई भी तुम्हें बचा नहीं पाएगा. आणि तो म्हणत आहे की जर तू त्या समस्येचा सामना करण्याच्या ऐवजी पळून गेला तर आमच्यापैकी कुणीच तुला मदत करू शकणार नाही. अगर तुम साहस दिखाते हो, मुसीबत से लड़ते हो, तो सब हम तुम्हारी मदद करने के लिए आएंगे. या उलट जर त्या समस्येशी लढण्यासाठी तू साहस दाखवशील, धैर्य दाखवशील तर आम्ही सर्वजण तुझ्या मदतीला येऊ. हम तेरे लिए खड़े हैं. आम्ही या ठिकाणी उभे आहोत. और बछड़े ने बड़ी गंभीरता के साथ उसने बड़ा श्वास लिया.
आणि मग त्या पिल्लाने मोठ्या गंभीरतेने एक मोठा श्वास घेतला. हमारे जीवन में कितनी बार ऐसा ही होता है. आमच्या जीवनामध्ये देखील बऱ्याचदा असंच होतं. ऐसी बहुत सी समस्या हमारे सामने शेर के समान खड़ी होती है. अशा बऱ्याचशा समस्या आमच्या जीवनामध्ये त्या सिंहाप्रमाणे येऊन उभ्या ठाकतात, वो हमारा जीना मुश्किल कर देती है. जेणेकरून आमचं जीवन हे मुश्किल होऊन जातं. लेकिन आपको और मुझे क्या करना है? उस शेर के सामने जो धैर्यता है, जो आवाज करता है, उसके सामने ढाढ़स के साथ खड़ा होना है. पण आम्हाला काय करायचंय? त्या अशा परिस्थितीमध्ये त्या दहाडणाऱ्या सिंहासमोर आम्हाला स्थिरतेने उभं राहायचं आहे, न भीता उभं राहायचं उसका आहे, सामना करने के लिए. त्याचा सामना करण्यासाठी. अगर आप दिखा देते हो कि आप निडर हैं, आप डरते नहीं हैं, तो मैं आपसे प्रॉमिस करता हूं, मैं आपसे कहता हूं कि मेरा परमेश्वर जो आपके साथ में बना हुआ है ना, वो भी आंधी और तूफानों को बंद करने का सामर्थ्य रखता है. आणि जर तुम्ही ते धाडस त्याला दाखवणार, तुम्ही त्या ठिकाणी भिणार नाही, तर मला सांगू द्या, जो त्या वादळ आणि वाऱ्याला शांत करणारा परमेश्वर, जो आमच्या विश्वासाचा उत्पादक करता परमेश्वर, तो सामर्थ्यवान आहे आम्हाला त्या समस्येमधून बाहेर काढण्यासाठी. जब तक आप और मैं नहीं करेंगे ना, तब तक परमेश्वर भी कुछ नहीं करेगा. जोपर्यंत तुम्ही आणि मी काही करणार नाही, तोपर्यंत तो परमेश्वर देखील काही करू शकणार नाही. इसलिए यीशु मसीह वहां कह रहा है कि तुम्हारा विश्वास कहाँ है. और दूसरे इसके अंदर वो कहता है, मरकुस 32 का इसका 8वां अध्याय, वो कहता है अल्प विश्वासी. उनको कहता है, चलो कहते हैं अल्प विश्वासी. आणि मग म्हणून येशू ख्रिस्त त्यांना म्हणत आहे, तुमचा विश्वास कुठे गेला? आणि मत्तयामध्ये देखील परमेश्वर येशू त्यांना म्हणत आहे की अहो अल्पविश्वासी, तुम क्यों डरते हो? तुम्ही का भीता? तुम क्यों डरते हो? तुम्ही का भीता? ये वहां पे यीशु मसीह ने कह रहा है. या ठिकाणी येशू त्यांना बोलत आहे. इसका मतलब यीशु मसीह कह रहा है कि तुम उसका सामना करो, धैर्य से सामना करो. याचा अर्थ येशू त्यांना म्हणत आहे की तुम्ही त्याचा सामना करा, धैर्याने सामना करा, मुसीबतों का सामना करो, आणि ज्या समस्या आहेत त्याचा सामना करा, और उन्हें दिखा दो कि आप उनसे नहीं डरते. आणि त्यांना दाखवून द्या की तुम्ही त्याला घाबरत नाही. जब आप और मैं धैर्य के साथ में खड़े होंगे, जेव्हा तुम्ही आणि मी धैर्याने उभे राहू, तो परमेश्वर हमारे साथ में खड़ा है. तेव्हा परमेश्वर आमच्या सोबत उभा आहे. देखिए गोलियत, जब दावीद ने गोलियत को वहां पे मारा तो परमेश्वर के साथ में था, लेकिन जब तक गोलियत उसको मारने के लिए नहीं गया, तब तक परमेश्वर वहां कुछ नहीं कर सका. आणि ज्या वेळेस दावीद जो आहे तो गोलियात समोर लढण्यासाठी जात नव्हता, तोपर्यंत परमेश्वर त्याच्या सोबत होता, आणि तोपर्यंत परमेश्वर काही करू शकत नाही जोपर्यंत गोलियात त्याच्यावर हल्ला करत नाही. दावीद वहां पे साज के साथ में खड़ा हुआ, आणि दावीद त्या ठिकाणी धैर्याने उभे राहिला. एक बड़ा ताकतवर इंसान के सामने, राक्षस के सामने खड़ा होता है. आणि मोठ्या ताकदवर अशा दानवासमोर, राक्षसासमोर तो दावीद उभा राहिला. इस्राएल सेना भाग रही है, इस्रायली सेना आम्ही पाहतो त्यावेळी धावत आहे, इसलिए वो डरा रहा है. आणि ते पळत आहेत म्हणून ते घाबरवत आहे. इसलिए जब आप और उसका सामना करने के लिए खड़े होंगे, आणि म्हणून जेव्हा आम्ही त्याचा सामना करण्यासाठी स्थिर उभे राहू, तब परमेश्वर हमारे जीवन के अंदर उसके अनुग्रह को, उसके विजय को वो दिलाएगा. त्यावेळेस परमेश्वर आमच्या जीवनामध्ये तो अनुग्रह आणि तो विजय आम्हाला मिळवून देईल. मैं आपसे यही कहना चाहता हूँ, मी आता तुम्हाला आज हेच सांगू इच्छितो, भागना नहीं है. पळायचं नाही. आंधी तूफान संघर्षों में ये मत कहना कि मैं अब मर जाऊंगी, मैं फांसी लगा लूंगा, या हाथ काट लूंगा, मेरे गले को काट लूंगा. अरे मेरी बहन, मेरे भाई, आपको और मुझे जीना सीखना है. वादळ वाऱ्या समस्यांमध्ये आम्ही घाबरू नये. आम्ही असं म्हणू नये की आता मी माझा हात कापून टाकल, मी माझं आयुष्य संपून टाकल. अरे जो परमेश्वर विश्वासाचा उत्पन्न करता आमच्या बरोबर आहे, तो या सर्व गोष्टीवरती आम्हाला विजय देणारा परमेश्वर पहले आहे. जीना तो सीख ले ठीक से. पहिलं नीट जगायला तर शिका. हम मरने की भाषा करते हैं, आम्ही डायरेक्ट मरणाच्या गोष्टी करतो. छोटी छोटी बातों पर विजय लेते हुए आगे चले. आम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरती विजय घेत पुढे जावं. तो हमारे जीवन में ऐसा क्यों होता है? आमच्या जीवनामध्ये असं का घडतं? क्योंकि परमेश्वर हमको बना रहा है. कारण परमेश्वर आम्हाला घडवत आहे. जब हम किसी दुख से जाते हैं, तो दूसरे के दुख को हमें पता चलता है कि इससे कौन से दुख से गुजर रहा है. जेव्हा एखाद्या दुःखामधून, कष्टामधून आम्ही जातो ना, त्यावेळेस आम्हाला समोरच्याच्या त्या दुःखाची, कष्टाची अधिक तीव्रतेने जाणीव होऊ शकते. इसलिए दूसरा करंती 1:4 वचन कहता है, आणि म्हणून 2 कोरिन्थी 1 आणि 4 वचन आम्हाला सांगतं, वो कहता है कि हमें सब क्लेशों में हमें शांति है. आणि मग त्या ठिकाणी असं लिहिलं की प्रत्येक क्लेशामध्ये आम्हाला शांती आहे. क्योंकि वो शांति का अनुभव हमने किया है. कारण की त्या शांतीचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. वो दुखों का अनुभव हमने किया है. त्या दुःखांचा अनुभव आम्ही घेतलेला उस आहे. दुखों में किस प्रकार शांति हमें मिले, उसका अनुभव हमने किया है. आणि त्या दुःखामध्ये शांती कशी मिळवावी त्याचा अनुभव आम्ही घेतलेला इसलिए हम आहे. दूसरों को शांति दे सकते हैं. आणि म्हणूनच आम्ही इतरांना ती शांती देऊ शकतो. आज बहुत सारे लोग परामर्श करते हैं, सलाह देते हैं. आज बरेचसे लोक आहेत, ते आम्हाला सल्ला
देतात और बिना अनुभव के वो सलाह देते हैं, आणि अनुभव नसताना इतरांना सल्ला देतात, क्योंकि उनके पास में अनुभव नहीं है। कारण की त्यांच्याकडे अनुभवच नाहीये. इसलिए वो दूसरे के दर्द क्या है ना वो उनको पता नहीं है। त्यामुळे इतरांचे दर्द, त्यांचं जे दुःख आहे काय आहे हे त्यांना जास्त कळत नाही. इसलिए आपके और मेरे जीवन में दुख दर्द क्यों है? दूसरों को समझने के लिए। आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये जे दुःख आहे, जे जखमा आहे, ते कशासाठी माहितीये का? इतरांना समजून आज घेण्यासाठी. यीशु मसीह आपके दुख और दर्द को क्यों समझता है मालूम है? आज येशू ख्रिस्त तुमच्या जे दुःख आहे, कष्ट आहे, का समजून घेतात तुम्हाला माहितीये का? क्योंकि यीशु मसीह ने उस दुख को, उस क्लेश को, उस क्रूस को उसने सहा है। कारण येशूने ते दुःख, ते कष्ट त्या वधस्तंभावरती सोसलेलं आहे. उसने अपने शरीर के अंदर घावों को लिया है। त्यांनी त्याच्या शरीरावरती ते घाव सोसलेले आहेत. वो दर्द क्या है उसको मालूम है। आणि त्याच्यामुळे ते दुःख, ते वेदना काय आहे ते त्याला ठाऊक आहे. वो क्या दर्द वेदना क्या होती है उसको मालूम है। ते वेदना काय असतात ते त्याला ठाऊक आहे. वो किस प्रकार यीशु ने इन सब चीज को सहा है। आणि त्या कशा प्रकारे येशूने त्या सर्व गोष्टी सहन केलेल्या आहेत. क्यों मालूम है? का माहिती का? कि वो दूसरे के दुख को समझ सके, जेणेकरून तो इतरांचे दुःख समजून घेऊ दूसरे के शकेल दर्द को समझ सके। आणि इतरांचं जे दुखणं आहे ते समजून घेईल. जिसको बच्चे नहीं होते उसका दर्द क्या होता है ना, जिसको बच्चे नहीं है वो अच्छे समझ सकता है। ज्यांना लेकरं बाळ नाहीयेत ते चांगल्या प्रकारे त्यांचं दुःख समजून जिसको शकतात. कैंसर का दर्द है ना वो एक कैंसर पीड़ित व्यक्ति जान सकता है। आणि ज्याला कॅन्सर झालेला आहे त्याचं दुःख एक कॅन्सर पीडित व्यक्तीच अधिक चांगल्या प्रकारे समजू जो शकतो. एक मानसिक तकलीफ में जा रहा है ना, वो व्यक्ति जान सकता है जो मानसिक तकलीफ में से जाता है। आणि जे मानसिक वेदनांमधून, मानसिक समस्येमधून जात आहे असाच व्यक्ती त्याला समजू शकतो जो स्वतः त्यातून गेलेला आहे. इसलिए परमेश्वर का धन्यवाद है कि जिस आंधी और तूफान से हम गुजर रहे हैं, प्रभु हमें बना रहा है कि हम दूसरे के दुख और दर्द को हमें पता चले कि वो कैसा है। आणि म्हणून परमेश्वराला धन्यवाद असो की जे वादळ वारं आमच्या जीवनामध्ये आम्ही भोगत आहोत ते यासाठी की आम्ही इतरांचं दुःख समजून घेऊ शकू जे अशा परिस्थितीमध्ये आहेत. और बहुत बात हमारे जीवन के अंदर हम एक निर्जन स्थान में होते हैं। आणि बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये आपण एखाद्या निर्जन स्थळी जाऊन पोहोचतो ऐसा लगता है कुछ कोई फल नहीं आएगा, आणि असं वाटतं काही फळ येणार नाही आता इथे. मैं यहीं पे पड़ा बिना फल के मैं मर जाऊंगा। आणि इथंच पडल्या बिन फळ देताच मी मरून जाईल. ये मत समझिए। असं कधीच समजू अगर नका. आप निर्जल स्थान में हैं जर तुम्ही निर्जन स्थळी आहात तो परमेश्वर एक बड़े प्रकाशन को आपके जीवन में देगा। तर परमेश्वर एक मोठं प्रगटीकरण तुमच्या जीवनामध्ये जिस देईल. प्रकार यूहन्ना को प्रकाशित वाक्य 1:9 के अंदर जब वो वीरान टापू पर था, परमेश्वर ने उसको प्रकाशित वाक्य की किताब को उसको दिखाया, दर्शन को दिखाया। आणि जसं त्या ठिकाणी योहान त्या टापूवरती होता तेव्हा प्रगटीकरणाचं पूर्ण ज्या गोष्टी होत्या येशूने त्याला दाखवल्या. जब वो वीरान जगह पर था, ज्यावेळेस तो वीरान अशा निर्जन स्थळी होता. जब आप और मैं वीरान जगह पे हैं या ऐसी घटनाओं से गुजर रहे हैं तो प्रभु का धन्यवाद है, प्रभु एक बड़ा दर्शन आपको देने जा रहा आणि है। निर्जन स्थळी आहात असं जर तुम्हाला वाटत आहे, सर्व घटना तुमच्या विरुद्ध होत आहेत, लक्षात घ्या परमेश्वर निश्चित अर्थाने काहीतरी प्रगटीकरण तुम्हाला देणार आहे. अब ये अभी बहुत सारे लोग बोलते हैं कि हम प्रभु पे विश्वास करते हैं, हमें कोरोना नहीं होगा। आणि बरेच लोकांना म्हणताना मी ऐकतो आम्ही विश्वास ठेवतो की आम्हाला कधी कोरोना होणार नाही. प्रभु का धन्यवाद नहीं होगा। प्रभूला धन्यवाद, नाहीच होणार. अगर हो भी गया आणि झाला तरी तो ये डरिए मत, भिवू नका. 14 दिन 10 दिन क्वारंटाइन में चले जाइए। 14 दिवस 10 दिवस क्वारंटाईन व्हा. शायद वहां पर लोगों को जरूरत होगी आपकी, कदाचित त्या ठिकाणी लोकांना गरज असेल तुमची. लेकिन हमारे बाल खड़े हो जाते, क्वारंटाइन पे भेज दिया, कोरोना हो गया, हमारे बाल खड़े हो जाते, हम डरने लगते हैं अब क्या होगा। पण लगेचच आमचे केस उभे राहतात आणि आम्ही भिवू लागतो की आता कोरोना झाला, आता मला क्वारंटाईन होणं, आता काय होईल, मैं क्या खाऊं क्या पीऊं, डरने लगता, मौत से डरने लगता आणि है। मी आता काय खाऊ काय पिऊ, आणि लगेच आम्ही मृत्यूला भिवू लागतो. अरे परमेश्वर के परमिशन के बगैर भी मृत्यु नहीं आ सकती। अरे देवाच्या परवानगीशिवाय मृत्यू तुम्हाला शिवणार देखील शायद नाही. परमेश्वर को वीरान जगह भेज रहा है लोगों की सेवा करने के लिए। कदाचित परमेश्वर तुम्हाला त्या निर्जन स्थळी घेऊन जात आहे लोकांची सेवा मेरी करण्यासाठी. ये प्रार्थना है किसी को कोरोना ना हो। माझी प्रार्थना हीच आहे कोरोना कुणाला होऊ अगर नये. हो भी गया तो चले जाना, आणि झालं तर नाही जा, परमेश्वर आपका उपयोग करेगा। परमेश्वर त्या ठिकाणी तुमचा उपयोग करेल. और मैं ये कह, डरना मत, आणि मी हेच सांगेन की भिवू नका, सामना कीजिए, सामना करा, सामना कीजिए, सामना करा, सामना कीजिए। सामना करा. आंधी और तूफान को रुकाने वाला परमेश्वर है ना, वो है। वादळ आणि वाऱ्याला थांबवणारा परमेश्वर जो आहे ना तो आहे. वो सोया नहीं है, तो झोपलेला नाही, वो है साथ में, तो बरोबर वो आहे, देखना चाहता है तो पाहू इच्छितो हम किस प्रकार आंधी और तूफान को रोकते हैं, की आम्ही कशा प्रकारे त्या वादळ आणि वाऱ्याला थांबवतो, या आंधी और तूफान के साथ में डूबते हैं।
तितका आम्ही त्या वादळ आणि वाऱ्यासोबत बुडून जातो. 2 चीज करना है जीवन के अंदर जीवनामध्ये 2 गोष्टी करायच्या जो यीशु मसीह ने किया. जे येशूने केल्या. जब वो बड़े परेशानियों में व्याकुल परिस्थिति जा रहा था, ज्यावेळेस तो अतिशय व्याकुळ आणि खूपच दुःखद परिस्थितीमधून जात होता, तो वो डरा नहीं मृत्यु से. तेव्हा तो मृत्यूला भिला नाही. उसने मृत्यु का सामना किया. त्याने मृत्यूचा सामना केला. भयानक परिस्थिति उसके सामने, परिस्थिती भयानक होती समोर. इसलिए परमेश्वर का वचन कहता है कि वो व्याकुल हो गया, आणि म्हणून देवाचं वचन सांगते की तो व्याकुळ झाला. लेकिन उसने वहां 2 चीजें किया. पण त्या ठिकाणी त्यांनी 2 गोष्टी केल्या. इसलिए वो क्रूस तक वो जा पहुंचा. आणि जेणेकरून तो त्या वधस्तंभापर्यंत पोहोचू शकला. मृत्यु उसने सही. मृत्यू त्यांनी सहन केला. पहली बात समर्पण की प्रार्थना उसने किया. पहिली गोष्ट त्यांनी समर्पणाची प्रार्थना केली. और जब मृत्यु के भय ने प्रभु को जकड़ लिया, तब उन्होंने समर्पण की प्रार्थना किया. आणि मृत्यूच्या भयाने ज्यावेळेस त्याला जखडलं त्यावेळेस त्याने समर्पणाची प्रार्थना केली. मत्ती का 26 अध्याय 39 वचन कहता है. मत्तय 26:39 आम्हाला सांगतं. उसने 3 बार वहां पर प्रार्थना किया. त्या ठिकाणी 3 वेळा त्याने प्रार्थना केली. हे प्रभु, ये तू चाहे तो ये प्याला टल सकता है, आणि मग तो म्हणतो की हे बापा, होईल तर हा प्याला माझ्याकडून टळून जाओ, लेकिन मेरी इच्छा नहीं प्रभु, तेरी इच्छा पूरी हो जाए. तथापि माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण 3 हो. बार उसने समर्पण की प्रार्थना किया. त्याने 3 वेळा समर्पणाची प्रार्थना केली. मेरी इच्छा नहीं प्रभु, तेरी इच्छा हो जाए. माझी इच्छा नाही प्रभू, तुझी इच्छा पूर्ण इसलिए हो. आंधी तूफान में गुजरते समय भी प्रभु से यही कहना, प्रभु मेरी इच्छा नहीं प्रभु, तेरी इच्छा पूरा हो. आणि म्हणून वादळ आणि वाऱ्याच्या प्रसंगामधून जात असताना हीच तुमची प्रार्थना असू द्या, प्रभू माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण कर. जब उसने समर्पण की प्रार्थना की तो परमेश्वर का वचन कहता है, उस वेदनाओं से गुजरने के लिए, क्रूस की मृत्यू को सहन करने के लिए ऊपर से स्वर्गदूत आकर उसको ताकत देता है. आणि ज्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी समर्पणाची प्रार्थना केली, आपण पाहतो की त्या परिस्थितीमध्ये स्वर्गदूत येऊन त्यावेळेस त्याला ताकद देत होते. परमेश्वर उसको ताकत देता है, परमेश्वर त्याला ताकद देत उसको होता जाने के लिए. त्याला जाण्यासाठी. और हम प्रार्थना करते हैं, प्रभु हट जाए, प्याला हट जाए, प्याला हट जाए. आणि आम्ही प्रार्थना हीच करतो, प्रभू प्याला टळू दे, प्याला टळू दे. और यीशु मसीह प्रार्थना कर रहे हैं, प्रभु प्याला मेरी इच्छा नहीं प्रभु, तेरी इच्छा पूरी हो आणि या जाए. ठिकाणी येशू प्रार्थना करत आहे, प्रभू माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण कर. अगर उस जगह मैं होता, मैं प्रार्थना करता, प्रभु तेरी नहीं प्रभु, मेरी इच्छा पूरी हो जाए. मी त्या ठिकाणी असतो तर त्या ठिकाणी प्रार्थना केली असती कदाचित, प्रभू माझी तुझी नाही माझी इच्छा पूर्ण क्योंकि कर. वो क्रूस भयानक है, कारण की तो वधस्तंभ भयानक वो होता. वेदना भयानक है. त्या वेदना भयानक होत्या. जब आप समर्पण की प्रार्थना करेंगे, जेव्हा तुम्ही आणि मी समर्पणाची प्रार्थना करू, परमेश्वर बल देगा. परमेश्वर बळ देईल. और इसलिए याकूब 5:13 में लिखा है, आणि म्हणून याकोब 5:13 मध्ये असं लिहिलेलं जो आहे, कोई दुखी है वो प्रार्थना करे. जेही दुःखी आहेत त्यांनी प्रार्थना करावी. वहां ऐसा नहीं लिखा जो दुखी है वो रोता रहे. असं नाही लिहिलं की जे दुःखी आहेत त्यांनी रडत बसा. वहां लिखा है जो दुखी है वो प्रार्थना करे. आणि या ठिकाणी असं लिहिलंय की जे दुःखी आहेत त्यांनी प्रार्थना करावी. वो ऐसा नहीं लिखा है पास्टर से प्रार्थना करवाएं, सहयोगी से प्रार्थना करवाएं, आपको मुझे खुद प्रार्थना करना है. असं नाही लिहिलं पालकांकडनं प्रार्थना करून घ्या, मित्रांकडनं प्रार्थना करून घ्या. त्या ठिकाणी लिहिलं तुम्ही स्वतः प्रार्थना करा. क्योंकि हमारा जो भरोसा है ना, हमारा परमेश्वर पर होना है. कारण आमचा जो भरोसा आहे ना तो आमच्या देवावरच असावा. और भोगी के दुख दर्द को कोई नहीं समझ सकता जब तक वो दुख ना भोगे. आणि जे दुःख तुम्ही भोगत आहात ते तो यासाठी की जे इतर दुःखी आहेत त्यांचं दुःख तुम्ही समजून घ्यावं. और दूसरी बात, यीशु मसीह ने वहां पर जो किया, पुनरुत्थान की आशा उसको थी. आणि दुसरी गोष्ट येशूने त्या ठिकाणी केली की त्याला पुनरुत्थानाची आशा होती. यीशु मसीह ने भविष्यवाणी की मरने से पहले कि मैं ऐसे ऐसे मरूंगा और फिर से तीसरे दिन जिंदा होऊंगा. त्याच्या मरणा अगोदरच येशूने ही भविष्यवाणी केली होती की मी अशा प्रकारे मरणार आहे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत होणार आहे. पुनरुत्थान की आशा ने क्रूस की पीड़ा और मृत्यु वो उसने सहा. आणि त्या पुनरुत्थानाच्या आशेमुळे त्या ठिकाणी त्या वधस्तंभाच्या वेदना आणि मृत्यू तो सहन करू शकला. कि उसे मालूम था कि आने वाला जो कल है उसमें मैं सिंहासन पर मैं बैठूंगा, इसलिए आज जो कांटे का उसने सहा है उससे वो उत्साहित हुआ. आणि त्याला माहित होतं की पुढे जाऊन त्याला सिंहासन मिळणार आहे आणि म्हणून आता जे काही दुःख होतं ते भोगू शकला. इसलिए मरकुस का 9 अध्याय 30 और 31 वचन में, मरकुस का 10वां अध्याय 32 से 34 वचन में यीशु मसीह ने अपनी मृत्यु के बारे में वहां लिखा है. आणि म्हणून मार्क 9:30-31 मध्ये, मार्क 10:32-34 मध्ये येशू ख्रिस्त त्याच्या मरणाविषयी त्या ठिकाणी भविष्यवाणी करत आहे. और वो उसने पुनरुत्थान भी कहा कि मैं मर के जी उठूंगा. आणि त्याने पुनरुत्थान
पुनरुत्थानाविषयी सांगितलं की मी मरणार पण मी तिसऱ्या दिवशी जिवंत होणार इसलिए आहे. जब आंधी और तूफान हमारे जीवन में आए तो ये मत कहना कि मैं इसमें मर जाऊंगा, ये कहना कि इससे पार होकर मैं आगे जाऊंगा. आणि म्हणून जेव्हा वादळ आणि वारा तुमच्या जीवनामध्ये येईल तेव्हा असं म्हणू नका की आता मी मरून जाईल. असं म्हणा की याला पार करून मी पुढे जाईल. इसलिए अपने जीवन के अंदर आपको और मुझे ये समझना है कि जो आंधी और तूफान हमारे जीवन में आते हैं वो हमें बनाने के लिए आते हैं. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की जे काही वादळ आणि वारा आहे ते आमच्या जीवनाला आकार देण्यासाठी आमच्या जीवनामध्ये आलेलं आहे. इसलिए परमेश्वर आपके और मेरे जीवन में ये सब लाकर हम किस तरह बर्ताव करते हैं ना वो देखना चाहता है. कारण परमेश्वर या सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये आणून त्याच्याविषयी आमचा कसा प्रतिसाद आहे ते पाहू इच्छितो. हम किस प्रकार प्रतिक्रिया करते हैं. आम्ही आमची प्रतिक्रिया काय असणार आहे हे परमेश्वर पाहतो. हम रोते हैं, रोकर बैठते हैं, अस्वस्थ होते हैं, अपनी नींद को खराब करते हैं या उसका सामना करते हुए आगे चलते हैं. आम्ही रडतो, रडून खाली बसतो, आमचं झोप आम्ही उडून टाकतो का आम्ही त्या ठिकाणी स्थिर राहतो आणि त्या परिस्थितीचा सामना करतो हे परमेश्वर पाहू इच्छितो. एक बार कुछ रेस्टोरेंट के अंदर कुछ महिलाएं खाना खाने के लिए गई. एकदा एका हॉटेलमध्ये काही महिला होत्या त्या जेवण्यासाठी गेल्या उनका समूह वहां पर खाना खाने के लिए आणि गया त्यांचा पूर्ण जो गट आहे त्या ठिकाणी जेवणासाठी गेला और वहां पे एक घटना हुई. आणि एक घटना त्या ठिकाणी घडली. एक रेस्टोरेंट वहां पर जहां वो बैठे हुए थे एक कॉकरोच उड़ता हुआ आया आणि त्या हॉटेलमध्ये बसलेला असताना एक झुरळ त्या ठिकाणी उडत आलं और एक औरत के ऊपर वो बैठ गया. आणि एका स्त्रीवर ते बसलं. और हम देखते हैं कि जब कॉकरोच उसके ऊपर आता है, उस औरत के ऊपर आता है, वो डर के मारे कांपने लगती है. आणि आम्ही पाहतो की जेव्हा तो झुरळ उडून तिच्या अंगावर बसतं तेव्हा ती भिवून कापू लागते और जोर जोर से चिल्लाना शुरू कर देती है. आणि जोराने ओरडायला सुरुवात करते. यहाँ भागना शुरू करती है. इकडे तिकडे पळू लागते. और उस कॉकरोच को लेकर उसके मन में इतना खौफ आया कि वो इधर उधर भागती है, उछलती है, कूदती है, मुझे बचाओ, मुझे बचाओ. आणि मग त्या झुरळाला बघून तिला एवढं भय वाटलं की ती उड्या मारू लागली, इकडे तिकडे पळू लागली, ओरडू लागली और अपने पैर को पटकती है. आणि आपले पाय झटकली. और इस प्रतिक्रिया को देखकर वहां पे जो लोग बैठे हुए थे वो बड़े परेशान हो गए. आणि ह्या सर्व गोष्टी पाहून इतर जे लोक बसलेले होते ते देखील परेशान झाले. आखिर वो औरत उस कॉकरोच को अपने ऊपर से हटाने में कामयाब हो गई. आणि शेवटी ती जी स्त्री होती ते झुरळ तिच्या अंगावरून हटवण्यासाठी ती यशस्वी झाली. लेकिन वो कॉकरोच जो है उसी समूह के दूसरी औरत पर जाकर वो बैठ जाता है. पण तो जे झुरळ आहे ते तिच्याकडून निघून त्याच गटातील दुसऱ्या स्त्रीच्या अंगावर जाऊन बसतं. अब बारी उसके चिल्लाने की थी. आता वेळ होती तिच्या ओरडण्याची. वो भी चिल्लाने लगी, ती पण ओरडू लागली, वो भी दौड़ने लगी, ती पण पळू वो भी लागली, हाथ पैर पटकने लगी. ती पण हातपाय झटकू और लागली. उसकी ये तकलीफ को देखकर एक वेटर वहां पे खड़ा हुआ था, वो आगे आया. आणि तिच्या या वेदना पाहून, समस्या पाहून त्या ठिकाणी उभा असलेला वेटर तिच्या मदतीला आला. लेकिन जब वो वेटर वहां तक आता है तब वो कॉकरोच उड़कर उस वेटर की वो उसके हाथ में प्लेट होती है, उस प्लेट में जाकर बैठ जाता है. आणि त्या ठिकाणी आपण तो गेल्यानंतर ते जे झुरळ होतं ते त्या स्त्रीवरून उडून त्या वेटरच्या त्या ताटामध्ये पडतं उस प्लेट में जाकर वो बैठ गया. आणि त्या प्लेटमध्ये ते बसतं. लेकिन वो वेटर बिल्कुल घबराता नहीं है. पण तो जो वेटर आहे तो अजिबात घाबरत नाही. वो चुपचाप वैसे खड़ा रहा. तो तसाच उभा राहिला. वो कॉकरोच को देखता रहा. ते कॉकरोचला तो त्या झुरळाकडे पाहत राहिला. उसने थोड़ी देर में ही जो टिश्यू पेपर है उससे लिया और उसके पेपर के नीचे उसको दबा दिया. आणि त्याने काय केलं, एक टिश्यू पेपर घेऊन त्याच्यामध्ये ते जे झुरळ होतं त्याला पकडलं और होटल से उस होटल से बाहर फेंक दिया. आणि त्यांनी त्या हॉटेलमधून बाहेर फेकून दिलं. अब सवाल ये है कि जिम्मेदार कौन है इस घटना का? आता प्रश्न हा आहे की या घटनेचा जबाबदार कोण? क्या कॉकरोच है? झुरळ आहे का? क्या ऐसा होता तो वेटर भी परेशान होना चाहिए था जब उसकी प्लेट में जाकर वो बैठा? जर असा असेल तर मग ते जो वेटर होता त्यांनी घाबरायला पाहिजे होतं जेव्हा त्याच्या प्लेटमध्ये तो झुरळ वेटर जाऊन थोड़ा भी बसला. परेशान नहीं हुआ. पण आपण पाहतो की तो जो वेटर आहे तो थोडा पण परेशान झाला नाही. लेकिन उसने इस मामले को बड़ी सूझबूझ के साथ में उसको सुलझा दिया. पण त्यांनी जी ही घटना होती त्या घटनेला चांगल्या प्रकारे तो सामोरं गेला. और ये कॉकरोच नहीं था लेकिन बल्कि उन लोगों के जो लोग हैं कॉकरोच से निपटने की अक्षमताएं उनके अंदर थी. पण हे जे झुरळ जे होतं त्याच्या सोबत त्या लढण्याची जी क्षमता होती यांच्यामध्ये नव्हती. वो जिम्मेदार कॉकरोच नहीं था. जबाबदार त्या ठिकाणी ते झुरळ नव्हतं. इस हलचल करने की, ये घटना करने की कॉकरोच जिम्मेदार नहीं है. आणि एवढ्या सगळा गडबड गोंधळ उडवण्याचं जे जबाबदार
ते झुरळ नव्हतंच. लेकिन लोगों की अक्षमताएं, उन औरत की अक्षमताएं, उनकी कमजोरियां थी इससे ना निपटने की. पण त्या ज्या स्त्रिया होत्या त्यांचं घाबरणं आणि त्यांची अक्षमता या सगळ्या गोंधळ उडवून देण्यासाठी कारणीभूत ठरलं. इसलिए इतनी छोटी सी बात पर इतना बड़ा हंगामा खड़ा हो गया. आणि म्हणून एवढ्या छोट्या गोष्टीसाठी एवढा मोठा गोंधळ उडला. हमारी तकलीफें, हमारा संघर्ष, हमारी परेशानियां, हमारी समस्याएं, इनसे निपटने की अक्षमताएं होती हमारे जीवन में, कमजोरियां होती हैं हमारे जीवन में जो हमें आगे नहीं लेके जाती. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये देखील अशा प्रकारचे वादळ आणि वारं आलेले असताना त्याला सामोरं जाण्यासाठी आमच्यामध्ये असणाऱ्या कमतरता ज्या आहेत, ज्या अक्षमता आहेत, त्या बऱ्याचदा कारणीभूत ठरतात. हमारी प्रतिक्रिया ही है जो हमें मुश्किलें पैदा करती हैं. आणि आमची त्या समस्याकडे पाहण्याची जी प्रतिक्रिया आहे तीच आम्हाला आणखी त्या गोष्टीमध्ये गुंतवून ठेवते. कॉकरोच के मामले में औरतों ने प्रतिक्रिया की, आणि झुरळाच्या बाबतीमध्ये जी प्रतिक्रिया त्या स्त्रियांची होती, पर वेटर ने वो काम किया जो उस हालत में उचित था. पण त्या वेटरने ते काम केलं जे त्यावेळेस करणं गरजेचं होतं. प्रतिक्रिया स्वाभाविक है, प्रतिक्रिया स्वाभाविक आहे, परंतु जवाब, प्रति उत्तर सोची समझी गतिविधि होती है. पण ज्यावेळेस आम्ही ते प्रतिकार करू ते आम्ही विचारपूर्वक त्या गोष्टी करायला हव्यात. इसलिए अपने जीवन के अंदर म्हणून आपल्या जीवनामध्ये गड़बड़ मत कीजिए. गडबड करू नका. जब समस्या से घिरे हो, जब परेशानी से घिरे हो, गड़बड़ मत कीजिए. जेव्हा समस्या आहेत, प्रश्न आहेत, गडबडून जाऊ नका. टिश्यू पेपर लीजिए, पकड़ लीजिए टिश्यू पेपर घ्या, पकडा और फाड़ फेंक दीजिए. आणि बाहेर फेकून द्या. मैंने कुछ और लड़कियों को देखा, औरतों को देखा है, थोड़ा सा भी कॉकरोच दिखेंगे तो वो बिस्तर पर चढ़ जाते हैं. पता नहीं अगर सीढ़ी हो तो ऊपर भी पर चढ़ जाएंगे. आणि मी बऱ्याचशा स्त्रियांना, मुलींना बघितलं, जरा जरी झुरळ बघितलं तर खाटेवर चढतात, जिन्यावर चढून जातात, उड्या मारतात. छिपकली तो दूर ही, पाल तर लांबच, छिपकली बहुत दूर है. पाल तर फार लांब. तो अगर हम इन चीजों से डरेंगे तो बड़े बड़े चीजों को किस प्रकार सामना कर पाएंगे. जर आम्ही अशा गोष्टींना घाबरू तर मोठ्या मोठ्या समस्यांना आम्ही कसं तोंड देऊ शकतो. चेलों ने वही किया. आणि शिष्यांनी तेच केलं. क्या प्रतिक्रिया, क्या काय प्रतिक्रिया होती? हम मरे जाएंगे, हम डूब जाएंगे, हम मर जाएंगे, डूब जाएंगे. सामना करने की क्षमता नहीं है. आम्ही आता बुडणार, आता आम्ही मरणार, आणि आता ती सामना करण्याची क्षमताच त्यांच्यामध्ये उरलेली दिसत नाही. वो कमजोर बन गए. कमजोर होऊन गेले. मेरी बहन, मेरे भाई, माझ्या भावा बहिणींनो, हम कमजोर ना बने. आम्ही कमजोर होऊ नये. यीशु मसीह हमारे साथ है. येशू आमच्या सोबत वो आहे. देखना चाहता है तो पाहू इच्छितो कि हम किस प्रकार उसका सामना करते की हैं. आम्ही कशा प्रकारे त्या गोष्टीचा सामना करतो. आइए हम सामना करने के लिए तैयार हो जाएं. या आपण त्या सामना करण्यासाठी तयार होऊया. रोइए मत. रडू नका. बाजू वाले को अगर बाजू वाला कोई बैठा हो तो उसको कहना, डरिए मत, रोइए मत. शेजारी कुणी बसला असेल त्याला सांगा, रडू नको, घाबरू नको. और जब अपने घर में बैठे हो तो अपनी पत्नी या पति को बोलिए, डरिए मत, संघर्ष कीजिए, आगे जाइए, विजय लीजिए. घरामध्ये बसलेले आहात तर आपल्या पतीला, आपल्या पत्नीला सांगा, घाबरू नका, पुढे चला, संघर्ष करा. इन दिनों में सबके चेहरे उतरे हुए हैं. या दिवसांमध्ये सगळ्यांचे चेहरे पडलेले आहेत. मेरी नौकरी कब जाएगी, माझी नोकरी आता जाईल कधी, वो टेंशन से बाल खड़े हो गए. ते विचार करूनच माझे केस उभे राहतात. अब क्या होगा, आता काय होईल, कुछ नहीं होगा. काही होणार नाही. हम विजयशाली होंगे. आम्ही विजयशाली आहोत. खिलाने वाला परमेश्वर हमारे साथ में है. चारणारा परमेश्वर आमच्या सोबत आहे. उसका नाम यहोवा यिरे है. त्याचं नाव यहोवा यिरे आहे. खिलाने वाला है. तो पुरवणारा, चारणारा आहे. 5,000 लोगों को 5 रोटी और 2 मछली से खिलाया. 5,000 लोकांना 5 भाकरी 2 माशात चारलं. उसकी शक्ति कम नहीं हुई है. त्याची शक्ती कमी झालेली नाहीये. वो वैसा ही है. तो तसाच आहे. समुद्र को फाड़ने वाला परमेश्वर वो साथ में है. समुद्राला दुभागणारा परमेश्वर बरोबर आहे. गोलियत को मारने वाला परमेश्वर साथ में है. गोलियथला मारणारा परमेश्वर सोबत आहे. सिर्फ एक दाऊद की जरूरत है. फक्त एका दाविदाची गरज आहे. मूसे की जरूरत है. मोशेची गरज आहे. खड़ा होने के लिए, उभं राहण्यासाठी, सामना करने के लिए. सामना करण्यासाठी. तैयार हैं तयार आहोत का, कि रोते बैठे? की रडत बसायचंय? आइए प्रार्थना करें. प्रेज लॉर्ड, हालेलुया. आता वचन झालं, आराधना झाली, वचन झालं, आणि आता आपल्याला दशांश देण्याची वेळ आलेली आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षावतो की नाही याविषयी माझी प्रतीती पहा. हालेलुया. इथं डायरेक्ट परमेश्वर
आव्हान करतो, माझी प्रचिती पहा, देतो की नाही याविषयी तुम्ही माझी प्रचिती पहा, माझी परीक्षा बघा. हालेलुया. यासाठी परमेश्वर आपण दुसरा अनुवादाचं 8 अध्याय आणि 17 वचन वाचू, 17-18. तसेच हे धन माझ्याच सामर्थ्याने व बहुबलाने मी मिळवले आहे असे तू मनात आणू नको, पण तू आपला देव परमेश्वर ह्याचे स्मरण ठेव. त्याने तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्याप्रमाणे धनप्राप्ती करून देण्याचे सामर्थ्य देत आहे. हालेलुया. आमेन. आज आपण देवाच्या भांडारामध्ये 10वा भाग पेरूया. प्रियांनो, आपल्याला 10वा भाग द्यायचा आहे. त्याची जी प्रोसेस आहे आपल्या स्क्रीनवर खाली गुगल पे नंबर, बँकेचा अकाउंट, सर्व डिटेल दिलेली आहे. तुम्हाला बँकमध्ये सुद्धा ट्रान्सफर करता येईल, तुम्हाला चेकच्या मार्फतसुद्धा देता येईल. आणि तुम्ही ज्यावेळेस चर्चमध्ये येसाल हे एंगोलेप आहे, याच्यामध्ये तुम्ही टाकून चर्चमध्ये सुद्धा आणून देऊ शकता आणि बँकमध्ये सुद्धा ट्रान्सफर करू शकता. हे आपल्याला करायचं आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. गाणं चालू असताना आपला जे काही आपण जिथं कुठं असाल आपल्या जाग्यावर आपण उभा राहूया आणि गाणं चालू असताना, वर्शिप चालू असताना देवाच्या भांडारामध्ये आपण पेरूया. प्रेज लॉर्ड. यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ, यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ, यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ, यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ. धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद. फूलों में रंग तूने डाला, पंछी को गाना तूने सिखाया, सागर से गहरा प्यार तेरा, आसमानों से तू है ऊंचा. फूलों में रंग तूने डाला, पंछी को गाना तूने सिखाया, सागर से गहरा प्यार तेरा, आसमानों से तू है ऊंचा. धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद. यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ, यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ, यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ, यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ. धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद. थँक्यू जीजस. प्रभू परमेश्वर देव बाप्पा, खरोखर परमेश्वर देव बाप्पा, या दान अर्पणासाठी मी प्रार्थना करतो माझ्या देवा. खरोखर प्रभू परमेश्वर देव बाप्पा, तुझ्या भांडारात जी पेरणी केली आहे परमेश्वर देव बाप्पा, ते हात तू पाहिलेले आहेत परमेश्वर देव बाप्पा, त्या हाताला तू आशीर्वादित कर माझ्या देव बाप्पा.
ओ परमेश्वर देवबापा त्यांच्या घराला तेला मिठाची बरकत दे माझ्या देवबापा. हो जे काही ते काम करत आहेत परमेश्वर देवबापा त्या कामामध्ये तू बरकत दे ही प्रार्थना तुझ्याकडे करतो माझ्या देवबापा. ज्या लोकांनी दिलं नाही परमेश्वर देवबापा त्यांना देण्यासाठी परमेश्वर देवबापा सहाय्य मदत कर माझ्या देवबापा. जेणेकरून परमेश्वर देवबापा पुढच्या वेळेस तुझ्या भांडारामध्ये त्यांनी पेरणी करावं परमेश्वर देवबापा, यासाठी त्यांना सहाय्य मदत कर माझ्या देवबापा. जे काही दशमास तुझ्या भांडारामध्ये आलेलं आहे परमेश्वर देवबापा तुझ्या राज्याच्या वाढीसाठी त्याचा उपयोग होऊ दे माझ्या देवबापा. हो खरोखर माझ्या देवबापा तू सर्वांना तू आशीर्वादित केले त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. आदर महिमा गौरव सन्मान तुला देतो. ही प्रार्थना येशूच्या नावामध्ये करतो. आमेन. प्रेज द लॉर्ड चर्च. माझ्या 2 साक्ष्या आहेत. माझे मोठे मामा हे 20 वर्षापासून किडनी पेशंट आहेत. त्यांचे दोन्ही किडनीज काम करत नाही आहेत आणि गेल्या 2 वर्षापासून ते डायलिसिसवर आहेत. ते डायलिसिस त्यांना आठवड्यातून 3दा करावं लागतं आणि गेल्या महिन्यात असं झालं की त्यांना कोरोना झालं. त्यांचे कोविडचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले. आम्हाला त्यांना ॲडमिट करणं गरजेचं होतं लगेचच्या लगेच. पण क्रायटेरियाज असे होते की त्यांना अशा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं होतं की जिथे डायलिसिस पण होतं आणि ते असं हॉस्पिटल शोधणं आम्हाला खूप अवघड गेलं. पण देवाची कृपा होती की आम्हाला ओळखीने तसं एक हॉस्पिटल भेटलं की जिथे कोरोना पेशंटचं डायलिसिस पण होतं आणि आम्ही त्यांना तिथे ॲडमिट केलं. डॉक्टर बोलले की त्यांचे जे लंग्स वगैरे आहेत ते फक्त 50% काम करत आहेत. आम्ही खूप घाबरलो होतो. आम्ही त्याच्यासाठी खूप प्रेयर केली आणि हा देवाचा चमत्कारच होता की एवढं असताना देखील देवबाप्पाने त्यांना 5च दिवसामध्ये त्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आणि डॉक्टरनी त्यांना लगेच घरी सोडलं. आम्हाला विश्वास नव्हता बसत कारण त्यांची इम्युनिटी पॉवर पूर्ण 0 आहे. ते जे इतके वर्षापासूनचे जे डायलिसिस पेशंट आहेत आणि तरीसुद्धा देवाने त्यांना बरं केलं. आमच्यासाठी हा खूप मोठा देवाचा चमत्कार होता की देवाने आम्हाला दाखवला ह्या गेल्या महिन्यामध्ये. आणि त्याच्यानंतर लगेचच त्यांचीच मोठी मुलगी जी त्यांचं सगळं काही बघत होती ती 4 दिवसानंतर ती आजारी पडली. ती इतकी आजारी झाली की ती उठू शकत नव्हती बेडवरून. तिला मग आम्ही ॲडमिट केलं हॉस्पिटलमध्ये. तिचे जेव्हा सगळे टेस्ट वगैरे करण्यात आले तर तिलासुद्धा कोरोना पॉझिटिव्ह होतं. ती कोरोना पॉझिटिव्ह होती. तिचे कोविडचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आणि प्रॉब्लेम असं होता मेजर की तिचे जे मसल्स होते ते पूर्णपणे डॅमेज झाले होते. आतून पूर्ण डॉक्टर बोलले की तिचे मसल्स काम नाही करत आहेत कारण कोरोनाने तिच्या मसल्सवर अटॅक केलं होतं. जे आपले नॉर्मल मसल्सचे रिपोर्ट 100 नॉर्मल रेंज आहे ते तिचे 5,000पर्यंत गेले होते आणि डॉक्टर बघून स्वतः शॉक झाले होते की असं का होतंय. तिला ब्रीदिंगचा त्रास होता म्हणून तिचे ECG केले तर प्रत्येक 2 तासाला तिचे ECG होत होते. तिचे ECGचे रिपोर्ट्स खूप म्हणजे ॲबनॉर्मल होते. डॉक्टर घाबरले होते. त्याच्यानंतर तिच्या अजून हार्टचे टेस्ट करण्यात आले तर तिचे 2 प्रॉब्लेम्स मेजर होते की तिला हार्टचा पण त्रास झाला होता कोरोनामध्ये. हार्टमध्ये तिला इफेक्ट झाला होतं आणि तिला मसल्सला पण इफेक्ट झालं होतं की ती बेड रिडन झाली होती पूर्णपणे. तिला काही हालता येत नव्हतं, काहीच करता येत नव्हतं. आणि नंतर मग आम्हाला जेव्हा तिच्यावर ट्रीटमेंट चालू करण्यात आली तिला हाय लेवलचे मेडिसिन्स वगैरे देण्यात आले. नंतर 4-5 दिवसानंतर ती थोडंफार चालू लागली. तिचे हार्टचे रिपोर्ट्स पण हळूहळू नॉर्मल यायला लागले. आम्ही खूप घाबरलो होतो. आम्ही खरंच देवबाप्पाला प्रेयर केली की म्हणजे देवबाप्पा आता कसं होईल कारण डॉक्टर स्वतः घाबरले होते तिचे रिपोर्ट्स बघून आणि आम्हाला काय करावं काहीच कळत नव्हतं. पण देवबाप्पाची खरंच कृपा मेहरबानी देवबाप्पाचा आशीर्वाद होता आमच्यावर की देवबाप्पाने तिला तिच्यातून बरं केलं आणि ती एक 10 दिवसामध्ये ती चालू लागली. तिचे हार्टचे रिपोर्ट्स नॉर्मल यायला लागले आणि देवबाप्पाने तिला डिस्चार्ज देऊन घरी सोडलं. पण त्यानंतर डॉक्टरने तिला सांगितलं होतं हार्टच्या डॉक्टरने की तिला MRI करावा लागेल हार्टचा. ती डिस्चार्ज झाल्यानंतर तिचा MRI केला हार्टचं. तिचा MRIचे रिपोर्ट्स बघून डॉक्टर स्वतः हैराण झाले हार्टचे डॉक्टर. कारण ते म्हणतात की मी आता कोरोनामध्ये हजारो पेशंट्स बघितले की ज्यांना असा आजार म्हणजे ज्यांना असा त्रास होतो आणि तुला म्हणे काहीच झालं नाही आहे. ॲक्च्युअली स्पीकिंग जेव्हा ती आजारी होती तेव्हा तिला एक मायनर हार्ट अटॅक येऊन गेला होता. जे डॉक्टरनी ते डिस्चार्ज झाल्यानंतर MRIचे रिपोर्ट्स बघितल्यावर आम्हाला सांगितलं की तिला मायनर हार्ट अटॅक येऊन गेला आहे. बट MRIचे रिपोर्ट्स पूर्ण नॉर्मल होते. डॉक्टर स्वतः म्हणाले की हे हजारातून एक पेशंट असं असतं की जो अशा आजारांमध्ये बरा होतो आणि ती हजारामधली ती एक होती जी बरी झाली आणि हे सगळं आणि फक्त देवाच्या कृपेमुळे होतं. देवाचे खूप खूप आम्ही आभार मानतो की देवबाप्पाने माझ्या मामांना आणि माझ्या बहिणीला बरं केलं आणि आता ते सुखरूप आहेत. त्यासाठी देवाचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. दादा आपका नाम? रोहित चौहान, आप कहाँ पे रहने वाले हैं? बासाखेड़ी। अच्छा, कहाँ पे आता है ये बासाखेडी? ये मंदसौर के पास MP में। हे दादा बासाखेडीचे आहेत आणि देवाने त्यांच्या जीवनामध्ये एक अद्भुत साक्ष केलेली आहे. ते सांगत आहे की काही दिवसापूर्वी त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये
त्यांच्या डोक्याला या ठिकाणी मार लागलेला होता आणि त्यांच्या डोक्याचे झाले होते आणि ते 2 भाग झाले असताना त्यांना हॉस्पिटलमध्ये ज्यावेळी ॲडमिट करण्यात आलं, त्या ॲडमिट केल्याच्या नंतर डॉक्टरने त्यांना सांगितलं की तुमची गॅरंटी नाही, त्यांच्या नातेवाईकांना घेऊन या, त्यांच्या नातेवाईकांना बोलवा आणि त्यांच्याकडून काही फॉर्म भरून घेतले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आता थोडक्यात म्हणजे संपलेले आहात आणि इथून पुढं तुम्ही जीवन जगू शकत नाही. ह्या काही गोष्टी त्यांच्यासोबत बोलण्यात आल्या आणि डॉक्टरने सांगितले की नो गॅरंटी आहे म्हणून, कारण सिम्पटम्स असे काहीच नाहीत की ते जगू शकतात म्हणून. हातपाय देखील ते हलवत नव्हते आणि कुठलीही क्रिया त्यांची चालू नव्हती. त्यावेळी ते कोमामध्ये होते आणि त्यांची जी साली आहे, त्यांची मेहुणी आहे, ती वाघोली या ठिकाणी राहत आहे, जे या ठिकाणी आपले चव्हाण दादा राहतात त्या ठिकाणी ते राहतात. त्या ठिकाणी एक सेल ग्रुप चालतो, प्रार्थना चालते आणि त्या ठिकाणी ते आले आणि त्यांनी सांगितलं की आमचे जे दाजी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि ते कोमामध्ये गेलेले आहेत, त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि डॉक्टरनी सांगितलेलं आहे की ते इथून पुढं राहणार नाहीत किंवा त्यांच्यामध्ये कुठली अशी गोष्ट नाही की ते जिवंत राहू शकतात. त्यांच्या डोक्याचे पूर्णपणे असे 2 भाग झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता त्यांचा या ठिकाणी पूर्णपणे ऑपरेशन झालेलं आहे आणि ह्या डोक्याचा इकडचा जो भाग आहे तो 2 बाजूला झालेला होता. या ठिकाणी डोकं त्यांचं चपटं झालेलं आहे. या ठिकाणी डॉक्टर लोकांनी ट्रीटमेंट करून त्या ठिकाणी व्यवस्थित केलेलं आहे आणि आपण पाहू शकता त्यांच्या डोक्यामध्ये की कशी परिस्थिती आहे आणि ज्यावेळी ते कोमामध्ये होते त्यावेळी त्यांच्यासाठी प्रभू येशूकडे प्रार्थना करण्यात आली. देव म्हटलं मी तुम्हाला मरण नाही तर मी तुमचं तारण करण्यासाठी आलो. ज्यावेळी प्रभू येशूकडे यांच्या नावाने प्रार्थना करण्यात आली त्यावेळी ते जे ICUमध्ये होते त्यावेळी प्रभूने त्यांची भेट घेतली आणि त्या डॉक्टर लोकांचा देखील ताबा प्रभूने घेतला आणि निश्चितच अर्थाने प्रभूने त्यांना एक अद्भुत आरोग्य दिलं. म्हणून आज ते आपल्या समोर आहेत. ते सर्व गौरव प्रभू येशूला देते, सर्व महिमा प्रभू येशूला देत आहे आणि ते म्हणत आहे की हे माझ्या जीवनामध्ये कधीच शक्य नव्हतं, परंतु हे जर का कोणी शक्य केलं असेल तो फक्त एक देव आहे, तो म्हणजे जिवंत देव प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून आपण सर्व महिमा त्यांना देतो, येशूला देतो आणि धन्यवाद देतो. येशू नावात आमेन. प्रेज लॉर्ड. माझं नाव अभिजय विकी गायकवाड आहे आणि आज मी तुम्हाला एक सॉन्ग गाऊन दाखवणार आहे. भंवर के बीच में तू कहता है थम जा, तू मेरी ताकत है, तू ही मेरी मान. भंवर के बीच में तू कहता है थम जा, तू मेरी ताकत है, तू ही मेरा ईमान. बीते कल में तू साथ मेरे था, आज भी मेरे साथ रहना, आने वाले कल में भी होगा. उठते हुए तूफानों में तू ही मेरी चट्टान. बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान. बीमारियों में तू कहता है उठ जा, यहोवा राफा, तू ही मेरी शिफा. बीमारियों में तू कहता है उठ जा, यहोवा राफा, तू ही मेरी शिफा. बीते कल में तू साथ मेरे था, आज भी मेरे साथ रहना, आने वाले कल में भी होगा. उठते हुए तूफानों में तू ही मेरी चट्टान. बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान. बीमारी ने तेरा सर झुका, मुझ पर तेरा बस ना चल सका. ऐसा कोई शस्त्र ना बना जो कर सकेगा मेरा सामना. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र संहिता 23. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही.
तो मला हिरव्यागार कुटात बसवितो. तो मला संत पाण्याजवळ नेतो. तो माझा जीव ताजा तवाना करतो. तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवितो. मृत्यू छायेच्या दरीत नाही मी जात असले तरी कसल्याही अरिष्टाला मी भिणार नाही, कारण की तू मजबर आहे. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रून देखत माझ्या पुढे ताट वाढितोस. माझे पात्र काठोबा, तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतो. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. खरोखर माझ्या आयुष्यातले सर्व दिवस व कल्याण ही मला लागते आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. आमेन. Praise the Lord. My name is एरिना बरखानिया. मैं आज आपको एक वचन बताऊंगी. फिलिपियो 4:6-7 और 8. किसी भी बात की चिंता मत करो, परंतु हर एक बात में तुम्हारे निवेदन, प्रार्थना और विनती के द्वारा धन्यवाद के साथ परमेश्वर के सामने उपस्थित किए जाए. तब परमेश्वर की शांति जो सारी समझ से परे है तुम्हारे हृदय और तुम्हारे विचारों को मसीह यीशु में सुरक्षित रखेगी. इसलिए हे भाइयों, जो बातें सत्य है और जो बातें अदरणीय है और जो बातें उचित है और जो बातें पवित्र है और जो बातें मन भावनी है और जो बातें सराहनीय है, अर्थात जो भी सद्गुण और प्रशंसा की बातें हैं उन पर ध्यान लगाया करो. आमेन.
या आपण प्रार्थना करू. खुदा बाप, हम तुझसे प्रार्थना करते हैं प्रभु जी, आंधी और तूफानों का सामना करने के लिए हमें सहायता करना खुदा। और जब हम आगे जाते हैं आंधी तूफानों में प्रभु जी, और जब घिर जाते हैं प्रभु, हम डरे नहीं। मारने वाली परिस्थिति आएगी प्रभु जी, डुबाने वाली परिस्थिति आएगी, और हमें लगेगा भी कि अब हमें कोई बचा नहीं पाएगा। लेकिन प्रभु, तूने आज हमें सिखाया कि हमारे विश्वास के कर्ता को सामने रखते हुए उसकी ओर ताकते हुए हम आगे बढ़ें। ऐसे हमारे जीवन में होने दें खुदा बाप। हम समर्पण की प्रार्थना करते हैं प्रभु, हम पुनरुत्थान की आशा रखते हैं खुदा बाप कि तू हमारे जीवन के अंदर एक बड़े महान सामर्थ्य के साथ हमें अनुभव देता हुआ आगे चलेगा प्रभु जी। इसलिए हमें आज ये नहीं कहते प्रभु कि हमारी इच्छा पूरी हो, हम कहते तेरी इच्छा पूरी हो। आंधी और तूफान में तेरी इच्छा पूरी होगी प्रभु जी, संघर्ष में तेरी इच्छा पूरी होगी प्रभु जी, प्रश्नों में तेरी इच्छा पूरी होगी प्रभु जी। अगर नौकरी भी चली जाए पिता परमेश्वर, तो भी तेरी इच्छा वहां पूरी हो जाना है प्रभु जी। हम डरे ना इन बातों से मेरे खुदा बाप। हम देखते हैं पुराने लोगों ने प्रभु जी, वो ना डरते हुए प्रभु जी उन्होंने अपने प्राण तक दे दिए खुदा बाप। वो डरे नहीं, उनको मालूम था प्रभु कि आने वाला जो कल है वो एक बड़ा आशीष देने वाला कल होगा प्रभु जी। उन्हें मालूम था। हमें भी ये बात मालूम हो जाए, ये तुझसे दुआ करते हैं। जितने भी यहाँ लोग बैठे हुए हैं प्रभु जी, यीशु मसीह के नाम से जब अगर संघर्ष करते हैं, उन्हें ताकत दे लड़ने के लिए। उन्हें पिता परमेश्वर पिता उनको जैसा यीशु जब गत्समनी बाग में प्रार्थना करता था प्रभु जी, 3 बार जब तूने प्रार्थना किया तो एक स्वर्ग से एक दूत आकर तुझे शक्ति देता है प्रभु जी, वो सामना करने के लिए, उस क्रूस पर जाने के लिए। वैसे ही आज हो जाए मेरे खुदा बाप, तेरे स्वर्गदूत आकर, तेरी आत्मा आकर हमें ताकत और बल से भर दे कि हम आने वाली समस्याओं से लड़कर हम आगे जा सके खुदा बाप। ऐसा होने दे। सब महिमा तुझे देते हुए यीशु के नाम से मांगते हैं, आमीन। गॉड ब्लेस यू। प्रभु आपको आशीष दे। आमीन।